जास्त खळबळलेली आहे. या ऑनलाईन लेक्चर्सच्या आणि ऑनलाईन परीक्षेच्या काळात आपण एक ऑनलाईन वेबिनार आयोजित केला आहे, पण हा परीक्षांपेक्षा आणि तुमच्या क्लासेसपेक्षा अतिशय वेगळा आहे. या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयातील तज्ञांना भेटून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो, उहापोह करत असतो. त्या तज्ञांची वेगवेगळ्या विषयातील मते जाणून घेत असतो. अशाच आपल्या आज तज्ञांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या इथे आज आपल्या उपस्थित आहेत श्री संजय मगर सर. हे लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे प्रशासकीय अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी शालेय शिक्षण आणि पोलीस खात्यात आपली सेवा दिलेली आहे. आज आपल्याला गोल सेटिंग आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजेच ध्येय निश्चिती आणि वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ध्येय निश्चिती आणि वेळेचे व्यवस्थापन या गोष्टी एकदम इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे कसं बघा, ध्येय निश्चिती करत असताना तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन हे जरूर असतं, किंवा जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला ध्येय निश्चिती करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग होतो. अतिशय मार्ग तुमच्या मार्गात अनेक अडचणी दूर चालतात आणि ध्येय निश्चिती करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ लागू शकतो. अशाच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर आजच्या आपल्या वेबिनार मध्ये आहेत. सरांनी याआधी वेगवेगळ्या विषयावर अनेक महाराष्ट्रभर व्याख्याने दिलेली आहेत. त्यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट असेल, इमोशनल इंटेलिजन्स असतील आणि अनेक वेगवेगळ्या विषयावर ध्येय निश्चिती ह्याही विषयावर त्यांनी अनेक महाराष्ट्रभर व्याख्याने दिलेले आहेत. आज सरांचं व्याख्यान आपल्याला मिळालेलं आहे. नमस्कार सर. ऋषिकेश नमस्कार. माझा आवाज येतोय? येतोय सर, आवाज येतोय. ऋषिकेश आपण सुरू करूया. टीम विचारधनने आयोजित केलेल्या या आजच्या वेबिनार प्रसंगी टीम विचारधनचे ऋषिकेश भगत, ऋषिकेशचे सर्व मित्र आणि टीम यांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. आज रविवार सकाळी 9 वाजता आपण सारेजण सकाळी या वेबिनारला जॉईन झालात, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. आणि हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर आज आपण जे 1 तासामध्ये जे सत्र घेणार आहोत त्यामध्ये ध्येय निश्चिती आणि वेळेचं व्यवस्थापन अशा 2 सॉफ्ट स्किलला आपण हात घालणार आहोत. हे सत्र मी कसं घेणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे हे सत्र सुरू होताना आपला एक ऑडियन्स पोल असेल. त्या ऑडियन्स पोल मधून मला एक लक्षात येईल की समोर जो ऑडियन्स आहे त्याला काय पाहिजे, म्हणून पहिलं एक ऑडियन्स पोल होईल. त्यानंतर आपलं सत्र सुरू असताना दरम्यानच्या काळात एक ऑडियन्स पोल होईल दुसरा, आणि तिसरा ऑडियन्स पोल हा आपलं सत्र संपताना एक ऑडियन्स पोल होईल. अशा पद्धतीचे 3 ऑडियन्स पोल होतील. हे सर्व ऑडियन्स पोल हे ऑनलाईन असतील. तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात आणि मी माझ्या घरी बसलेलो आहे. या माध्यमातून हे ऑडियन्स पोल होतील इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं. त्याचं विश्लेषण सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे सत्र सुरू असताना मी सर्वांना विनंती करेल, सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी वही आणि पेन, डायरी आणि पेन आपल्या सोबत ठेवावा. आपण काही ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, कारण ज्यावेळेस हे सत्र आपण इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं समोरासमोर घेतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समोर करता येतात, पण इथं ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळं वही आणि पेन ही आपल्या सोबत ठेवावा. मी सुरुवात करताना एक ऑडियन्स पोल तुमच्या समोर, 3 प्रश्न तुमच्या समोर येतील. त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होय किंवा नाही अशी द्यायची, आणि ते 3ही प्रश्न तुमच्या समोर मी दाखवतोय. तुम्हाला या 3ही प्रश्नांची उत्तरं ही आदर्श उत्तर द्यायची नाही. तुमच्या स्वतःच्या बाबतीत जे आहे ते आपल्याला लिहायचंय, ज्यामुळं आपल्याला हा पुढचा कार्यक्रम घेणं सोपं जाईल. जी लोक फेसबुक लाईव्ह वरती जॉईन झालेली आहेत त्यांना ही प्रश्न पाहता येणार नाही, म्हणून मी प्रश्न वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे, ध्येय निश्चिती किंवा वेळेचं व्यवस्थापन, गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट या विषयावर आपण यापूर्वी काही ऐकलंय किंवा वाचलं आहे काय? याचं उत्तर होय किंवा नाही असं पाहिजे. तुमच्या मोबाईल वरती तुम्ही टिक मार्क करू शकता होय किंवा नाही वरती. कोणी काय उत्तर दिलं हे मला समजत नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त त्याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, शाळा, महाविद्यालय किंवा क्लासेस यामधून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा
सध्याच्या काळात काही वेगळी कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे काय? याचं सुद्धा उत्तर होय किंवा नाही मध्ये पाहिजे. आणि तिसरा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षणामध्ये परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा जीवन जगण्यासाठी इतर गुणांची आवश्यकता आहे काय? याचं सुद्धा उत्तर आपल्याला होय किंवा नाही मध्येच पाहिजे. सध्या 5 महिन्यापासून पूर्ण जगभर शाळा बंद आहेत, महाविद्यालय बंद आहेत, क्लासेस बंद आहेत, परीक्षा बंद आहेत. आणि अशा वेळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीतीचं वातावरण निर्माण झालंय की पुढे काय होईल. आणि त्यामुळं सारे विद्यार्थी सध्या गोंधळत आहेत. आणि म्हणून आपण हे 3 प्रकारचे प्रश्न या पहिल्या पोलमध्ये आपण टाकलेत. आणि या तिन्ही प्रश्नांच्या अनुषंगानं याचं ऑडियन्सला काय वाटतं हे आपण अनालिसिस करणार आहोत, ते तुम्हाला समोर दाखवणार आहे. आणि त्यानंतर आपण सत्राला सुरुवात करणार आहोत. जवळपास 80% आपल्या ऑडियन्सनी या तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. 84% ऑडियन्स झालाय आता. जवळपास 84% लोकांनी उत्तरं दिली. तरी आपण एक 2 मिनिटं थांबूया. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण वही आणि पेन घेऊन थांबलेले असाल, कारण आपल्याला काही गोल सेटिंग मध्ये काही ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या, ज्यामुळे आपल्याला गोल सेटिंग हा विषय लक्षात यायला मदत होईल. चला, मी या ठिकाणी थांबतोय. जवळपास 84% लोकांनी 86% लोकांनी याचं उत्तर दिलंय. बाकीच्या लोकांच्या मोबाईल मध्ये काहीतरी अडचण असेल, रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणून आपण या ठिकाणी थांबतोय आणि याचं उत्तर किंवा याचा अनालिसिस मी तुमच्या समोर शेअर करतोय. तुमच्या समोर याचं अनालिसिस मी शेअर केलंय. ध्येय निश्चिती किंवा वेळेचं व्यवस्थापन, गोल सेटिंग किंवा टाइम मॅनेजमेंट या विषयावरती 67 लोकांनी काही ना काहीतरी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. 36% लोक असे आहेत, 36% आपला ऑडियन्स असा आहे की ज्यांना गोल सेटिंग किंवा वेळेचं व्यवस्थापन याविषयी त्यांनी ऐकलेलं किंवा वाचलेलं नाही. पाहूया आपण पुढे आपल्याला काय करता येईल ते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, शाळा, महाविद्यालय, क्लासेस यामधून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा सध्याच्या काळात वेगळी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे का? तर जवळपास आपल्या 100% सर्वच्या सर्व लोक म्हणतायत की यस, काहीतरी वेगळं करायची गरज आहे. शाळा, महाविद्यालय, कॉलेज हे सारं सुरू होणारच आहेत. जेव्हा सुरू होतील त्यावेळेस आपला अभ्यासक्रम आणि परीक्षा वगैरे होतील. पण तोपर्यंत आपण या कोरोनाच्या काळात, महामारीच्या काळात आपल्याला काय करता येईल, तर वेगळे काहीतरी कौशल्य शिकण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सारेजण आज रविवारी सकाळी 9 वाजता या ठिकाणी जमलेलो आहोत. या वेबिनारला आपण हजर झालेलो आहोत. तिसरा प्रश्न होता, स्पर्धा परीक्षा, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षणामध्ये परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा जीवन जगण्यासाठी इतर गुणांची आवश्यकता आहे काय? तर यस, इथं सुद्धा आपल्याला सर्वच्या सर्व लोक म्हणतायत की होय, याची आवश्यकता आहे. म्हणजेच आपल्याला हे सत्र सुरू करताना एक अंदाज आलाय, ऑडियन्सला सुद्धा आणि मला हे सत्र घेताना आणि आयोजकांना सुद्धा एक अंदाज येऊ शकतो की आपण जे करतोय ते ऑडियन्सला आवडतं का आणि ऑडियन्सला काय पाहिजे. यासाठी आपण हा पोल घेतला होता. आणि जर तुम्ही समोरासमोर असता, एखाद्या हॉलमध्ये असता, तर मला तुम्हाला विचारता आले असते प्रश्न की किती जणांना होय असं आहे त्यांनी हात वरती करा, किती जण नाही म्हणतायत त्यांनी हात वरती करा, असं मला विचारता आलं असतं. पण या ठिकाणी मात्र तुम्ही तुमच्या घरी आहात आणि प्रत्यक्षात जर आपण समोरासमोर असतात तर बरेच जण संकोच करतो, हात वरती करण्यासाठी संकोच करतो. या ठिकाणी मात्र कुणालाच माहित नाही की माझं उत्तर काय आहे, म्हणून आपण प्रांजळपणे याचं उत्तर देतो. आजच्या या सत्रामध्ये हे जे पोल आहे तो पोल मी स्टॉप करतो आणि आपण आपल्या या ध्येय निश्चितीच्या सत्राकडे वळूया. मी एक स्क्रीन तुमच्या समोर शेअर करतोय. स्क्रीन शेअर केल्यामुळे तुम्हाला मी जे काय प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे ते प्रेझेंटेशन तुम्हाला दिसेल आणि त्यासोबतच मी सुद्धा तुम्हाला दिसेल. प्रेझेंटेशन आणि मी अशा दोन्ही गोष्टी समोरासमोर असतील. आपण सुरू करतोय ध्येय निश्चिती व वेळेचं व्यवस्थापन या सत्राला. आता नेमकं ध्येय निश्चिती का बरं महत्वाची आहे?
आणि ध्येय निश्चितीमुळे काय होतं हे पाहण्यासाठी एक छोटासा आपण गेम घेणार आहोत, एक ऍक्टिव्हिटी. त्या ऍक्टिव्हिटी पासून आपण पुढे जाणार आहोत. याला आपण म्हणणार आहोत ऍक्टिव्हिटी 1. पहिली ऍक्टिव्हिटी असेल आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला तुमचा वही आणि पेन समोर घ्यायचे, वही समोर घ्यायची आणि पेन तयार ठेवायचा आहे. मी तुम्हाला काही सूचना देणार आहे. त्या सूचना अशा असतील की तुम्हाला तुमच्या वहीच्या एका पानावरती काही सर्कल काढायचे, सर्कल म्हणजे गोल काढायचे. आपण त्याला झिरो सारखे गोल म्हणू शकतो किंवा ओ जो असतो आपल्या इंग्लिश मध्ये ओ, त्या पद्धतीचे सर्कल आपल्याला काढायचे आपल्या वहीवरती. मी स्टार्ट म्हटलो की तुम्ही ते गोल काढायला सुरुवात करायची. तुम्हाला मी जे काय सूचना देतोय त्या समजत असतील. तुम्हाला तुमच्या वहीवरती सर्कल काढायला सुरुवात करायची, गोल काढायला. पण केव्हा, मी जेव्हा स्टार्ट म्हणेल त्यावेळेस तुम्ही सर्कल काढायला सुरुवात कराल. आपण सुरुवात करायची का? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही यस किंवा नो म्हणा, वाय किंवा एन टाईप करू शकता. आपण सुरुवात करूया का? यस, चॅट बॉक्स मध्ये यस यस म्हणतायत, सर्वजण यस म्हणतायत. आपण सुरुवात करूया. मी स्टार्ट म्हटलं की तुम्ही सर्कल काढायला सुरुवात करा. आता तुमचा चॅट बॉक्स बंद करा. हे पहा, स्टार्ट. सुरुवात करू शकता तुम्ही सर्कल काढायला. मी ज्यावेळेस स्टॉप म्हणेल त्याच वेळेस तुम्ही थांबायचंय. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. गोल काढायची, गोल काढत राहा, सर्कल काढत राहा. मी ज्या क्षणी स्टॉप म्हणेल त्यावेळेस तुम्ही स्टॉप करा. संकोच करू नका. तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्हाला कोणी पाहत नाही. आता स्टॉप. मी स्टॉप म्हटलेलो आहे आणि तुम्ही आता तुमचे सर्कल जे करत होतात ते थांबवा. ही पहिली ऍक्टिव्हिटी आहे आपली, पहिली ऍक्टिव्हिटी. आता ही ऍक्टिव्हिटी थोडा वेळ बाजूला ठेवा. ही ऍक्टिव्हिटी थोडा वेळ बाजूला ठेवायची. आता दुसरं पेज घ्या, दुसरं पान, आणि दुसऱ्या पानावरती मी आता तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देणार आहे, 30 सेकंदाचा. आणि 30 सेकंदामध्ये तुम्ही किती सर्कल काढणार आहात ते एका बाजूला लिहून ठेवा. आपण आता दुसरी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. दुसरी ऍक्टिव्हिटी करताना दुसरं पेज वापरा आणि 30 सेकंदामध्ये तुम्ही किती सर्कल काढू शकता हे तुम्ही अंदाजे लिहून ठेवा. एका बाजूला राऊंड मध्ये एका बाजूला लिहून ठेवा तुम्ही किती सर्कल काढणार आहात 30 सेकंदामध्ये. आणि मी ज्यावेळेस तुम्हाला स्टार्ट म्हणेल त्यावेळेस तुम्ही आता ही दुसरी ऍक्टिव्हिटी सुरू करायची. आपण गंमत पाहणार आहोत गोल सेटिंग मध्ये काय होतं आणि आपण ही जी काय ऍक्टिव्हिटी घेतोय याच्यातनं आपल्याला काय काय पुढे मजा येते ते आपल्याला पाहिजे. पहिली ऍक्टिव्हिटी बाजूला सोडली आपण. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आपण दुसऱ्या कागदावरती घेतोय आणि त्याच्यामध्ये काय करतोय, मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. त्या 30 सेकंदामध्ये तुम्ही किती सर्कल काढणार आहात ते एका बाजूला लिहून ठेवा आणि मी स्टार्ट म्हटलं की सुरू करायचंय. तुम्ही रेडी आहात का? असाल तर यस किंवा नो म्हणा चॅट बॉक्स मध्ये, यस ऑर नो. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी यस 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 यस. हा, चॅट बॉक्स मध्ये सर्वजण यस लिहित आहेत, म्हणजेच आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी तयार आहात. चॅट बॉक्स बंद करा. मी स्टार्ट म्हटलं की दुसरी ऍक्टिव्हिटी सुरू करायची. 30 सेकंदाचा वेळ आहे. त्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला सर्कल काढायचे. किती काढणार आहात ते तुम्ही लिहून ठेवलेलं आहे. मी आता सुरुवात करतोय. स्टार्ट म्हणलं की सुरू करा. स्टार्ट. दुसरी ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि संकोच करू नका. तुम्ही तुमच्या घरी आहात, वही आणि पेन घेऊन दुसरी ऍक्टिव्हिटी करा. सर्कल काढत राहा. 30 सेकंद संपल्यानंतर मी स्टॉप म्हणणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सर्कल काढत राहा. तुम्ही सर्कल काढत राहा. स्टॉप. आपली दुसरी ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. हा,
आता तुम्हाला वाटलं असेल की हे का करायला लावलं, तर आता आपण याचं अनालिसिस करणार आहोत आणि आपल्या आजच्या या सॉफ्ट स्किलकडं, जीवन कौशल्याकडे जाणार आहोत या खेळामधून. आता दोन्ही ऍक्टिव्हिटी पैकी मी जे सांगतो ते ऐका. दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्ही ज्यावेळेस केली त्यावेळेस तुम्ही जे गोल काढणार आहात असं लिहून ठेवलं होतं सर्कल, त्यापेक्षा कमी सर्कल काढले का जास्त काढले हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. कमी किंवा जास्त, कमी किंवा जास्त एवढा शब्द लिहू शकता तुम्ही. दुसरी ऍक्टिव्हिटीचा विचार करतोय आपण, दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा, फक्त दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा विचार करतोय. ओके 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 ओके. हा, काही जणांनी कमी काढले, काही जणांनी जास्त काढले, काही जणांनी बरोबर काढले. आता पहा मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. म्हणजे आपण गोल ठरवला होता, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण गोल ठरवला होता 30 सेकंदामध्ये किती सर्कल काढायचे. आपला गोल आपणच निश्चित केला होता. काही लोकांनी 25 गोल काढणार असं सांगितलं होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त गोल काढले. म्हणजेच काय, आपली जी कॅपॅसिटी आहे, आपण जे ध्येय निश्चित केलं होतं ते 25 सर्कलचं ध्येय निश्चित केलं होतं, पण काढले प्रत्यक्षात 30 किंवा 35. ज्या लोकांनी जास्त काढलेत ते, म्हणजेच काय, त्यांनी ध्येय जे निश्चित केलं होतं ते ध्येय पार करून ते पुढे जातात. म्हणजेच ते स्वतःला थोडस कमी समजतात, त्यांच्यामध्ये आणखीन खूप पोटेन्शियल आहे. ओके, हे झालं ज्यांचे जास्त सर्कल झाले त्यांच्या संदर्भात. ज्यांचे 25 काढणार आहे असंच ठरलं होतं, पण 25 पेक्षा कमी सर्कल निघालेत, म्हणजे कमी सर्कल काढलेत, त्यांच्यासाठी असं आहे की त्यांनी स्वतःला थोडस ओव्हर कॉन्फिडंट होते ते, की मी एवढे सर्कल काढणार आहे, पण प्रत्यक्षात मात्र ते ध्येयापर्यंत पोहोचू शकले नाहीत, म्हणून त्यांचं सर्कल कमी झाले. झालं दुसरा ऑप्शन. आता तिसरा ऑप्शन, काही लोकांचे इक्वल झाले. इक्वल, तर इक्वल का झाले, तर त्या लोकांनी ठरवलं होतं की मला एवढे एवढे सर्कल काढायचे, तेवढे सर्कल झाले की ते स्टॉप होऊन गेले. मला जेवढं काम सांगितलं होतं, मी ठरवलं होतं तेवढं केलंय, मला आता पुढे करायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आणि बरोबर त्यांचे तेवढेच सर्कल झाले. अशा पद्धतीनं याच्यामधून 3 बाबी आपल्या समोर आल्या की आपण ध्येय काय ठरवलं होतं, ध्येयापेक्षा जास्तीचं उद्दिष्ट आपण साध्य केलं, ध्येयापेक्षा कमी उद्दिष्ट साध्य केलं, काही जणांनी ध्येयाच्या बरोबर उद्दिष्ट साध्य केलं. बरोबर, तुमच्या हे आता लक्षात आलं असेल की ध्येयामुळे काय होतं. आता आपण पहिल्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. पहिल्या ऍक्टिव्हिटीकडे मी जे बोलतोय ते तुम्हाला व्यवस्थित समजतंय का? यस किंवा नो टाईप करा, यस किंवा नो. यस 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 यस. ओके ओके ओके, थँक्यू. आता टाईप करणं बंद करा आणि पहिल्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊ आपण. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही किती सर्कल काढले होते ते आता मोजा. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही किती सर्कल काढले होते. त्या ऍक्टिव्हिटीला मी तुम्हाला वेळ दिला नव्हता किंवा किती काढायचे काहीच सांगितलं नव्हतं. तुम्ही जे सर्कल काढलेत पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये, ते सर्कल किती आहेत ते बाजूला लिहून ठेवा एका ठिकाणी, पहिल्या ऍक्टिव्हिटी मधले सर्कल. मला असं वाटतं की सर्वांनी आता पहिल्या ऍक्टिव्हिटीचे सर्कल मोजून झाले असतील. आता चॅट बॉक्स मध्ये हे लिहायचंय की पहिल्या ऍक्टिव्हिटीचे सर्कल जास्त होते का दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचे सर्कल जास्त होते. फक्त 1 किंवा 2 असा शब्द टाईप करायचा. जर दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त असतील तर 2 टाईप करायचं, पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त असतील तर 1 टाईप करायचंय. ओके ओके ओके. मॅक्झिमम लोक म्हणतायत की दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मधले सर्कल जास्त होते. आता सांगा तुमच्यापैकी कोण सांगू शकतो की पहिल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त का आले. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त का आले, कोण सांगू शकतोय? जो सांगतोय त्यानं हँड रेज करा, आपण त्याला अनम्यूट करूया. होस्ट ज्यानं हँड रेज केलाय त्यांना तुम्ही अनम्यूट करावं
आणि डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की काय झालं, पहिल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त का आले? सर, पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काहीच गोल सेट केलेला नव्हता आणि आपल्याला किती करायचे मॅक्झिमम नंबर हे माहित नव्हतं. पण दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला माहित होतं की आपल्याला इतकेच करायचे किंवा याच्यापेक्षा जास्त करायचे म्हणून. यस 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 यस. आणखीन दुसरा पार्टिसिपंट काय सांगतोय? पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला गोल वगैरे काहीच सांगितलं नव्हतं. हा बोला बोला. हॅलो. हा डायरेक्ट बोला मॅडम, तुमचा आवाज येतोय. हा, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये टाइम लिमिट होता ना, मग तेवढ्याच टाइम मध्ये आपल्याला फार जास्त काम करायचं होतं, त्यामुळे मग आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करून तेवढे सर्कल काढण्यावरच भर दिला. यस यस यस. आपण थांबूया आता. पार्टिसिपंटचं जे काय रिस्पॉन्स घेतोय तो थांबतोय आपण इथं, आणि आपण आता पुढे सरकूया. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपला गोल निश्चित झालेला नव्हता, आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय झालं की आपण गोल ठरवला होता की आपल्याला काय करायचंय आणि किती वेळात करायचंय. हे ठरल्यामुळं लगेच आपला परफॉर्मन्स वाढलाय, लगेच परफॉर्मन्स वाढलाय. म्हणजे एका ठिकाणी एक सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वे मध्ये असं ठरवण्यात आलं, पाहण्यात आलं की ज्या लोकांनी कधीच गोल निश्चित केलेला नाही किंवा ध्येय निश्चित केलं नाही, अशी लोक जवळपास 84% लोक अशी असतात की जे आयुष्यात कधीच गोल निश्चित करत नाहीत. आयुष्यात म्हणा किंवा काही ठराविक वेळेत म्हणा किंवा एका दिवसात म्हणा किंवा कुठलंही काम करताना कधीच गोल ठरवत नाही किंवा ध्येय निश्चित करत नाही, असे 84% लोक असतात. त्याच सर्वे मध्ये असं पाहण्यात आलं की 83% लोक असे असतात की ते गोल सेट करतात पण तो कधीच लिहून ठेवलेला नसतो. फक्त डोक्यात असतं की मला असं असं करायचं, एक गोल ठरलेला असतो. मला आयुष्यात हे करायचं, मला एवढ्या दिवसात अमुक करायचंय, आजच्या दिवसभरात मला हे करायचं, असं ठरलेलं असतं पण लिहून ठेवलेलं नसतं. म्हणजे फक्त ठरवलेलं असतं. असे 13% लोक असतात. आणि ध्येय ठरवलेलं आहे आणि लिहून ठेवलेलं आहे अशा पद्धतीचे 3% लोक सापडतात की जे ध्येय निश्चित करतात आणि ते लिहूनही ठेवतात. म्हणजे असे 3% लोक असतात. म्हणजे हा सर्वे काय सांगतोय की ज्यांनी आयुष्यात काहीच गोल ठरवलेला नाही किंवा लिहिलेलं नाही, ते रॅन्डमली काम करतात, आयुष्य पुढे सरकवतात, ती लोक जर एक पट जर कमवत असतील किंवा त्यांना 1% फायदा जर होत असेल, तर जी लोक फक्त गोल ठरवतात म्हणजे जे 13% मधली जी लोक आहेत त्यांना दुप्पट फायदा होतो. आणि जी लोक गोल ठरवतात आणि गोल लिहून ठेवतात त्यांना मात्र 10 पट फायदा होतो, असा सर्वे सांगतो. म्हणजे फक्त आपण गोल जर नुसता ठरवला तरी आपण इतरांपेक्षा दुप्पट पुढे जाऊ शकतो आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ते कुठलंही क्षेत्र असो. आणि जर आपण आपला गोल ठरवला आणि लिहून ठेवला, आपल्या समोर ते ध्येय असेल, तर आपण 10 पट पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, 10 टाइम जाऊ द्या, किमान 5 पट तर जाऊया, दुप्पट तर जाऊया, किमान आपलं एवढं तर कळेल. आणि म्हणून आपण आजचं जे सत्र घेतोय ते ध्येय निश्चितीचं. ठीक आहे, आपण पुढे जातोय. तुम्हाला या दोन्ही ऍक्टिव्हिटी मधून बऱ्यापैकी गोल सेटिंग एक लक्षात आली असेल, ती का आवश्यक आहे, कशामुळे आवश्यक आहे. याच्या जास्त थेरी मध्ये आपण जाणार नाहीत, पण तरीही आपण गोल सेटिंगच्या बाबतीत काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि त्या बाबी आहेत, एकच मिनिट. हा, ध्येय म्हणजे नेमकं काय तुमच्या समोर दिसतंय. ध्येय म्हणजे ठराविक काळात आपल्याला काय मिळवायचं आहे, हे म्हणजे ध्येय. ठराविक काळ म्हणजे काय? आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण 30 सेकंद घेतला होता. इथं आपण आयुष्यात कुठलंही ध्येय, आपण ठराविक काळ, मग आपलं आयुष्य म्हणू शकतो, एक 10 वर्षाचा पिरियड म्हणू शकतो, 5 वर्षाचा पिरियड म्हणू शकतो, विद्यार्थी 1 वर्षाचा पिरियड ठरू शकतात, किंवा आपण 1 महिन्याचा, 1 8 दिवसाचा, 1 दिवसाचा किंवा 1 तासाचा, असाही आपण ठराविक काळ ठरवू शकतो. मग तुम्ही इथं उदाहरण कुठलंही टाकू शकता. मग ते विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, उद्योजक असतील,
कुठलाही प्रोफेशन मधला माणूस असेल तर तो ते उदाहरण इथं टाकू शकतो की काळ कोणता ठरवायचा, आपला वेळ किती ठरवायची, आणि त्या एकदा वेळ ठरवली आपण की आपल्याला त्याचा ध्यास घ्यावा लागतो. ध्यास, ध्येय शब्द आणि ध्यास याचं खूप जवळचं नातं आहे. तुमच्या लक्षात येत असेल, तुम्हाला समोर दिसतंय, तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वरती ध्येय आणि ध्यास दोन्ही शब्द समोर दिसत आहेत. त्याचं जवळचं नातं आहे. ध्येय जर पूर्ण करायचं असेल तर ध्यास घ्यावा लागतो. ध्यास एकदा घेतला, ध्येय ठरवलं की आपण त्या दृष्टीने आपण समोर समोर जाऊ शकतो आणि आपल्याला ध्येय गाठायला फायदा होऊ शकतो. ध्यास घेणं आणि पाठपुरावा करायचा आहे, फक्त पाठपुरावा करायचा आपल्याला की आपण काय ध्येय ठरवलंय आणि त्या दृष्टीनं आपण पाठपुरावा करणं म्हणजे ध्येय. ठराविक काळात काय मिळवायचं हे म्हणजे ध्येय. ध्यास घेणं आणि पाठपुरावा करणं. त्यानंतर आहे ध्येय आणि स्वप्न. बरीचशी लोक ध्येय आणि स्वप्न याच्यामध्ये थोडीशी गफलत करतात. स्वप्न पाहणं म्हणजेच आपण ध्येय ठरवतो असं वाटतं, पण नाही. स्वप्न फक्त प्रेरणा देतात, आपला मोटिवेट करतात. स्वप्न मोटिवेशनल व्हिडिओज पाहून किंवा काही कार्यक्रम पाहून आपण फक्त स्वप्न पाहायला लागतो. स्वप्न फक्त आपल्याला प्रेरणा देतात. स्वप्न पाहायलाच पाहिजे, ती पहिली स्टेप आहे. ध्येयाकडे जाण्याची पहिली स्टेप आहे स्वप्न पाहणे. स्वप्न फक्त प्रेरणा देतात, लक्ष किंवा ध्येय जीवनामध्ये बदल घडवतात. आपल्याला स्वप्न पाहिल्यानंतर ऍक्टिव्हिटी करावी लागेल, काहीतरी ऍक्शन करावी लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल, आणि ती ऍक्शन म्हणजेच लक्ष जीवनात बदल घडवतात. स्वप्न म्हणजे फक्त विचार करणे. विचार सुद्धा महत्वाचे आहेतच. आपण मागच्या वेळेस विचारांवरती घेतलं होतं. टीम विचारधन सोबतच आपण 6 थिंकिंग हॅट वरती आपण पाहिलं होतं की क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. डिसिजन मेकिंग. आपण म्हणतोय की स्वप्न म्हणजे फक्त विचार करणे, तर ध्येय म्हणजे आपल्या स्वप्नांवरती काम करणे. आपण ध्येय ठरवणे आणि त्याच्या पद्धतीनं काम करायला लागणे. स्वप्न फक्त कल्पनेवर, तर ध्येय उद्दिष्ट आणि वास्तव्यावर आधारित असतं. ध्येयामध्ये उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि वास्तव्य असतं. म्हणजे काय ऍक्च्युअल फॅक्ट असते त्याच्यामध्ये. ध्येयामध्ये फॅक्ट असते की आपल्याला काय करायचं आणि त्याचं उद्दिष्ट आपण गाठायला सुरुवात करतो. ध्येयामध्ये उद्दिष्ट प्राप्ती होते, स्वप्नामध्ये काहीच मिळत नाही. स्वप्नाच्या नंतर जर ध्येय आपण सुरू केलं, अगोदर स्वप्न नंतर ध्येय, तर आपल्याला काहीतरी मिळतं. फक्त स्वप्न जर पाहिलं तर काहीच मिळणार नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, हार्ड वर्क किंवा काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. आपण जे म्हणतो ना हेड, हँड आणि हार्ट. ध्येयामध्ये आपल्याला ऍक्शन घ्यावी लागते. हेड म्हणजे फक्त विचार करणे. हेडने आपण फक्त विचार करतो, पण ते विचार जर प्रत्यक्षात आणायचे असतील तर आपला हँडचा उपयोग करावा लागतो. हँड म्हणजेच ऍक्टिव्हिटी. हेड, हँड आणि हार्ट अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3H. तर त्या 3H मधलं हेडने आपण विचार करतो. हँड म्हणजे ऍक्टिव्हिटी, काही ना काहीतरी आपण करतो, ऍक्टिव्हिटी करावी लागेल. ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, तर स्वप्नांसाठी फक्त कल्पनेची आवश्यकता असते. स्वप्न पाहण्यासाठी कल्पनेची आवश्यकता असते. आपण फरक पाहतोय ध्येय आणि स्वप्नामधला. आता आपण स्मार्ट गोल कसे असतात किंवा आपला गोल स्मार्ट कसा असावा, आपलं ध्येय स्मार्ट कसं असावं. स्मार्ट म्हणजे काय, आपला स्मार्ट माहितीये. स्मार्ट म्हणजे, पण तो स्मार्ट नाही जो दिसतो त्याच्यावरून स्मार्ट किंवा असं काही ठरवायचं नसतं. स्मार्ट हा शब्द तयार झाला या 5 शब्दावरून. SMART हे जे शॉर्ट फॉर्म आहे, हा जो स्मार्ट आहे त्या स्मार्ट प्रमाणे आपलं ध्येय निश्चित करायचं. तर गोल कसं असलं पाहिजे, ह्या स्मार्टच्या पुढे जर आपण E आणि R लावला, स्मार्टर, ER, तर ते सुद्धा आपल्याला पाहायचंय की गोल कसा पाहिजे, स्मार्ट पाहिजे, आणि शेवटी ER, स्मार्टर गोल पाहिजे. मी जे बोलतोय ते सर्व लक्षात येतंय, समजतंय, कारण काही मर्यादा आहेत, टेक्नॉलॉजीच्या मर्यादा आहेत. आपण समोरासमोर नाही, मी तुम्हाला दिसू शकत नाही, तुम्ही मला दिसत नाहीत, पण मला वाटतं गॅलरी व्ह्यू मध्ये मला तुम्ही दिसतायत. खूप छान प्रकारे सारे विद्यार्थी पाहतायत. यस यस यस.
थँक्यू. आपण पाहूया की आपला गोल, स्मार्ट गोल कसा असला पाहिजे. तर आपण तो स्मार्ट गोल एकदा पाहूया. स्मार्ट, यस म्हणजे स्पेसिफिक. आपलं गोल, आपलं ध्येय हे स्पेसिफिक पाहिजे, सुनिश्चित पाहिजे. उद्दिष्ट किंवा ध्येय सोप्या, सरळ, स्पष्ट भाषेत लिहिलेलं असावं. मला काय करायचं असं सरळ, सोप्या, स्पष्ट भाषेत, मला एवढ्या दिवसामध्ये या गोष्टी करायच्या आहेत असं स्पष्टपणे लिहिलेलं असलं पाहिजे. स्पेसिफिक, सुनिश्चित असलं पाहिजे गोल. आपण त्याला स्मार्ट मधला एस पाहतोय. त्यानंतर असतंय यम. आपलं जे गोल आहे ते मेजरेबल असलं पाहिजे, मोजता येणार. असं उगच नको काहीतरी व्हेग गोल. मला काहीतरी करायचंय, मला लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आणि सध्या मला खूप वेळ मिळतोय, तर या वेळेमध्ये मला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचं माझ्या डोक्यात आहे, असा नुसता गोल नको. काहीतरी करायचं म्हणजे काय करायचंय, लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये म्हणजे किती दिवसात करायचंय, असं निश्चित पाहिजे. स्पेसिफिक पाहिजे की मला 6 महिन्यामध्ये या गोष्टी करायच्या आहेत, असं स्पष्ट लिहिलेलं आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि ते आपलं कुठं लिहून ठेवायचंय, आपल्या वहीमध्ये किंवा आपण घरामध्ये लिहून ठेवायचंय आपल्याला. आणि संकोच पाळायचा नाही. जोपर्यंत आपण स्वतः या गोष्टी करत नाही तोपर्यंत जमणार नाही. आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबूया आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊया, एक पोल घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी या ठिकाणी माझं स्क्रीन शेअर करायचं थांबवलंय आणि आपण एक पोल घेऊया. मी तुम्हाला सर्वांना एक आश्वासन देतो की या 1 तासामध्ये मी कुठलंही विषयांतर करणार नाही. जे काय घेणार आहे ते फक्त गोल सेटिंग आणि टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भातच बोलणार आहे. जरी काही ऍक्टिव्हिटी घेतल्या किंवा एखादा खेळ जरी घेतला तरी तो या संदर्भातच असेल. आपल्याला आपला विषय व्यवस्थित समजावा म्हणून आपण पुढे जात आहोत. दुसरा पोल आपण घेतोय आणि त्या पोल मध्ये फक्त 2 प्रश्न असतील आणि त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायची. हे दोन्ही प्रश्न, त्याचं अनालिसिस पाहताना आपण पाहणार आहोत की याचा आणि आपल्या ध्येय निश्चितीचा किंवा टाइम मॅनेजमेंटचा काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत. मी पोल लॉन्च करतोय तुमच्या समोर. तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं, आदर्श उत्तर द्यायची नाहीत. तुमच्या स्वतःच्या बाबतीत काय आहे ते आपल्याला लिहायचंय. स्वतःच्या बाबतीत काय आहे ते लिहायचंय, आदर्श उत्तर नकोय. पहिला प्रश्न आहे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान इत्यादी बाबी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात, याचे तुम्हाला ज्ञान आहे काय? याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या, आदर्श उत्तर नको. आणि दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या, आदर्श उत्तर नकोय. हा, तुम्ही जवळपास 67 लोकांनी याची उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला आदर्श उत्तर नकोय. तुमच्या स्वतःच्या बाबतीत काय झालं आज ते लिहायचंय आपल्याला, आणि त्याचा संदर्भ काय आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. फक्त प्रांजळपणे लिहा. ठीक आहे, आपण पोल या ठिकाणी थांबूया आणि काय झालं ते पाहूया आपण. पोल मी एंड करतोय आणि तुमच्या समोर रिझल्ट शेअर करतोय. प्रश्न काय विचारला होता याचा विचार न करता पहा. पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला हा प्रश्न एक जाणीवपूर्वक विचारला होता की खरं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांना गोल सेटिंग किंवा टाइम मॅनेजमेंट किंवा अशा पद्धतीचे सॉफ्ट स्किल आपल्याला सर्वांना हे माहिती असतं, नॉलेज असतं. जसं आपल्या पहिल्या प्रश्नात विचारलं होतं तसं नॉलेज सर्वांना असतं. 95% लोकांना नॉलेज होतं पहिल्या प्रश्नाचं. 95% लोकांना नॉलेज आहे. पण तेच नॉलेज ज्यावेळेस इम्प्लिमेंट करायचं आयुष्यामध्ये त्यावेळेस मात्र 70% लोकांनी ते इम्प्लिमेंट केलं नाही. फक्त 25% लोक इम्प्लिमेंट करू शकले 95% मधले. म्हणजेच काय होतं,
आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते, शाळा महाविद्यालयात किंवा आयुष्यात आपण शिकलेलो असतो, परंतु तो आपण दैनंदिन जीवनात उपयोगात आणत नाही, ही मोठी अडचण आहे. आणि म्हणून मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी, सप्रमाण दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा पोल टाकला होता. या पोल मधून हे निश्चित झालं की आपल्याला नॉलेज आहे, असतं, परंतु आपण ते इम्प्लिमेंट करत नाही. म्हणून गोल सेटिंग मध्ये किंवा टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, मी ज्या सांगतोय त्या सर्वांनाच माहिती आहेत, फक्त त्या काय करायच्यात, आपल्याला या काळामध्ये त्या इम्प्लिमेंट करायच्यात. म्हणून आपण हा दुसरा पोल घेतला होता. ठीक आहे, आपण आता परत वळतोय आपल्या मूळ मुद्द्याकडे. आणि आपण आलो होतो कुठपर्यंत? गोल सेटिंग पाहत होतो आपण, गोल सेटिंग. आणि त्या गोल सेटिंग मधला मी पुढे जातोय, आपण कुठपर्यंत आलो होतो? गोल सेटिंग मध्ये आपण आलो होतो स्पेसिफिक, स्मार्ट गोल. त्यानंतर मेजरेबल असलं पाहिजे आपलं गोल, मोजता येणार पाहिजे की मी ठरवलं होतं काय करायचं आणि ते कुठपर्यंत साध्य झालं हे आपल्याला मोजता आलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे आपलं गोल. त्यानंतर ते अचिवेबल असलं पाहिजे, पूर्ण करता येणार पाहिजे, अचीव करता येण्यासारखं पाहिजे. जे कुणीच अचीव केलं नाही असं गोल आपल्याला घेऊन चालेल का? आत्ताच घेता येईल ते सुद्धा, परंतु आपल्याला असं गोल घ्यायचंय की जे शक्य आहे, आपल्या आवाक्यात आहे. परिस्थिती सध्या काय आहे, आपल्याजवळ इक्विपमेंट कुठले आहेत आपलं गोल साध्य करण्यासाठी, वेळ किती आहे आपल्याजवळ, याचा सर्व विचार करायचा आणि त्याप्रमाणे आपलं ध्येय ठरलेलं असावं. वेळेचा विचार करून, साधनं काय काय आहेत, परिस्थिती कशी आहे, हा सारा ओव्हरऑल विचार करून आपल्याला हे आपलं गोल अचिवेबल असलं पाहिजे आणि ऍक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे. त्या गोलवरती आपल्याला काही ना काहीतरी ऍक्शन घेता आली पाहिजे. ऍक्शन घेण्यासारखं, कृती करण्यासारखं आपलं गोल असलं पाहिजे. ओके. त्यानंतरचं रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तविक गोल असलं पाहिजे, रिलेव्हंट गोल असलं पाहिजे. आपलं अंतिम ध्येय प्रत्यक्षात साध्य होण्यासारखं गोल असलं पाहिजे. जे काय आपण गोल किंवा ध्येय निश्चित करतोय ते रिलेव्हंट असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे. आणि शेवटी होता टी, स्मार्ट मधला टी म्हणजे टाइम बाउंड. ते वेळेत पूर्ण करता येणार पाहिजे. उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी पाळता येणारं गरजेचं बंधन गरजेचं आहे, वेळेचं बंधन गरजेचं आहे. आपल्याला वेळ पाळता आली पाहिजे. अशा पद्धतीनं हे स्मार्ट गोल. आता त्याला आपण ह्या स्मार्टच्या पुढे ER लावणार आहोत. ER, स्मार्टर. ई म्हणजे काय? आपलं गोल हे मूल्यमापन करता येणार पाहिजे. आपल्या गोलचं थर्ड पार्टीनं जरी मूल्यमापन केलं, तिराईत व्यक्तीनं, आपल्याला गोल लोकांना सांगता आला पाहिजे, लिहून ठेवता आला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. आपले शिक्षक असतील, आपले पालक असतील किंवा घरातले आपले जे हितचिंतक आहेत त्यांना आपलं मूल्यमापन करता आलं पाहिजे. म्हणून ई म्हणजे इव्हॅल्युएशन करता येणारं गोल पाहिजे. उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण झालं ते समजणं आवश्यक असतं. आणि नंतरचा असतो आर म्हणजे रिऍडजस्ट. आपल्या गोलमध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे, फेरबदल करता आला पाहिजे. मूल्यमापनानंतर आपल्याला ते कमी किंवा जास्त करता आलं पाहिजे. त्यातले काही उद्दिष्ट कमी करता आले पाहिजेत, वाढवता आले पाहिजेत. आपला जर आवाका आपल्या लक्षात आला की अरे मी सर्कल जास्त काढू शकतो, तर आपलं गोल आपल्याला आणखीन हाय करता येतं. आपल्या जर लक्षात आलं की मी ठरवतो त्याच्यापेक्षा कमी काम करतोय, तर आपल्याला आपलं गोल थोडस खाली घेता येतं. म्हणून रिऍडजस्ट करता आलं पाहिजे. उद्दिष्ट मूल्यमापनानंतर बदल करता येण्यासारखं असावं. आपण या ठिकाणी ध्येय निश्चिती हा जो विषय आहे, हाच विषय आपण खरं पाहायला गेलं तर 1 ते 1.5 तास त्याला समोरासमोर आपण 1.5-2 तासामध्ये घेतो. त्याच्यामध्ये मग प्रत्येकाचे वैयक्तिक आपल्याला काय करता येतात, उदाहरणं घेता येतात, गोल लिहिण्याची प्रॅक्टिस करता येते. पण या ठिकाणी आपण ऑनलाईन आहोत आणि आपल्याला एक ढोबळ मानाने गोल काय असतो, ध्येय निश्चिती कशी करायची आणि ती कशी असावी हे समजण्यासाठी आपण इथपर्यंत गोल सेटिंग पर्यंत पोहोचलेलो आहोत. बेसिक गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. आता तुम्हाला फक्त उदाहरणं तुमची टाकायची. विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याचं उदाहरण,
पालक असेल तर पालकांनी स्वतःच्या बाबतीतलं उदाहरण, शिक्षक असतील तर शिक्षक टाकू शकतात, काही व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, स्वयंरोजगार करणारी लोक असतील तर ती आपलं ध्येय अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरणं टाकून आपण आपलं गोल ठरवू शकतो. म्हणून आपण इथं या ठिकाणी जास्त उदाहरणं घेत नाहीत, फक्त ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. आपण गोल सेटिंग हा जो विषय आहे तो तुर्तास आपण थांबूया. शेवटी आपण प्रतिक्रिया घेणार आहोतच. आपण हा गोल सेटिंग हा विषय इथपर्यंत थांबूया. आपण पुढे जाऊया. वेळेचं व्यवस्थापन. ऋषिकेशनं माझ्या समोर आज 2 विषय ठेवलेत की ध्येय निश्चिती आणि वेळेचं व्यवस्थापन. ऋषिकेश म्हटला की एकच विषय नको सर, आपला 2 विषय पाहिजे. खरं पाहिजे तर 1 विषय ठेवला असता तर आपल्याला जास्त न्याय देता आला असता. काही हरकत नाही, तुम्ही सारे विद्यार्थी आहात आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं कोऑपरेट करताय. ऑनलाईन जरी असलो तर आपण तरी तुम्ही वही आणि पेन घेऊन समोर आहात. माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय. काही ठिकाणी अडचण असेल, ठीक आहे, पाहूया आपण काय करता येईल ते. वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट. सारीच लोक सांगतात की वेळ पुरत नाही, परंतु या महामारीच्या काळामध्ये आपल्या या 5-6 महिन्यामध्ये मॅक्झिमम लोकांची अडचण ही आहे की वेळेचं काय करायचं. अगोदर वेळ पुरत नव्हती, आता वेळ म्हणजे लोकांना घरी बसून लोक असं म्हणतात की आता वेळ खूप जास्त झाली आणि काय करायचं काही कळत नाही. आणि म्हणून आपण कोरोनाच्या अगोदर, महामारीच्या अगोदर आपल्याला वेळ पुरत नव्हती, आता वेळ जास्त होते. आपण पाहूया की वेळेचं मॅनेजमेंट कसं. जी गोष्ट मर्यादित असते ना त्याच गोष्टीचं मॅनेजमेंट करावं लागतं. म्हणजे कधी ती कमी पडते तर कधी जास्त होते. जी गोष्ट मर्यादित स्वरूपात आहे, वेळ ही सर्वांच्या समोर मर्यादित स्वरूपात आहे. 24 तासाची वेळ सर्वांजवळ आहे आणि त्या 24 तासाच्या वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला कसं करता येईल त्याकडे आपण जाऊया आणि पुढे पाहूया. माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येत असेल तर यस किंवा नो टाईप करा. यस जर आवाज व्यवस्थित येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस किंवा नो टाईप करा. ओके ओके. ऋषिकेश, माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? व्यवस्थित आहे आवाज. ओके 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 ओके. आपण जाऊया टाइम मॅनेजमेंट कडे. वेळेच्या व्यवस्थापनाची का गरज आहे बरं? टाइम मॅनेजमेंट. आपलं आरोग्य चांगलं राहतं, कसं राहतं ते आपण पुढे पाहणार आहोत. वेळेच्या व्यवस्थापनामुळे स्वतःचं आरोग्य चांगलं राहतं. आता आरोग्याचा आणि वेळेचा काय संबंध आहे आपला पुढे गेल्यानंतर आपण पाहूया. आपली उत्पादकता वाढते, आपली जी इफिशियन्सी आहे, आपली कार्यक्षमता आहे, मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असू द्या, त्याची इफिशियन्सी वाढते टाइम मॅनेजमेंटमुळे. ताण कमी होतो, स्ट्रेस जो काय स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी होतो. कार्यालयीन कामकाज सहज पार पाडले जातं. जे कोणतं काम असेल, इथं कार्यालयीन शब्द जरी वापरला असला तरी जे कोणतं आपण, एखादी गृहिणी असेल, लोक घरात काम करत असतील तर वेळेच्या व्यवस्थापनामुळे आपला सहजपणे काम पार पाडल्या जातं. त्यानंतर जनसंपर्क सुधारतो. जनसंपर्क म्हणजे काय? आपण इंटरपर्सनल स्किल असतात, इंटरपर्सनल रिलेशनशिप. आपल्याला फक्त स्वतःला स्वतः बरोबरच जुळवून घ्यायचं असतं असं नाही, तर आपल्याला स्वतःला समाजाबरोबर जुळवून घ्यायचं असतं, आपल्या कुटुंबाबरोबर जुळवून घ्यायचं असतं. आपलं समाज जो आहे, आपल्याला काही सोशल वर्क, जसं टीम विचारधन आणि ऋषिकेश हे सारं का करतोय? एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हा टीम विचारधनचा ऋषिकेश अधूनमधून असे कार्यक्रम घेतोय. आपला जनसंपर्क कशामुळे सुधारतो? आपल्याला जर वेळ जर कुठे मिळाली तर तीच वेळ आपण काय करू शकतो? काही चांगल्या कामामध्ये वापरू शकतो. म्हणून वेळेच्या व्यवस्थापनामुळे आपला जनसंपर्क सुधारतो. आपल्या कामाला शिस्त लागते. ते कार्यालयातलं काम असू द्या, घरातलं काम असू द्या, ऑफिस किंवा आपला अभ्यासाचं काम असू द्या, कुठल्याही कामाला एक शिस्त लागते, डिसिप्लिन येते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेची बचत होते. म्हणून वेळेच्या व्यवस्थापनाची गरज आहे. आपण पुढे पाहूया. काम वेळेत का होत नाहीत लोकांची किंवा आपली? तर फक्त एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची धडपड असते. असं म्हणतात की आपण काय करतो, एकाच वेळेस खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात.
एक जसं आता पहा आपल्या या 1.5 तासामध्येच आपलं खूप गोष्टी करायच्या, म्हणजे गोल सेटिंगही पाहायचं आणि टाइम मॅनेजमेंटही करायचंय. पण एकाच वेळेस जर आपण अनेक गोष्टी जर करायची धडपड करायला लागलो ना, तर काय होतं, कुठल्याच गोष्टीला आपण न्याय देऊ शकत नाही. म्हणून काय होतं, एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची धडपड चालू असते आणि म्हणून कामं आपली वेळेत होत नाहीत. काही लोक फक्त काम काम आणि काम, म्हणजे त्याला आपण वर्कहोलिक म्हणतो, वर्कहोलिक. जसं अल्कोहोलिक, जी व्यसनी लोक असतात, कायम कायम व्यसनामध्ये असतात, त्यांना अल्कोहोलिक आपण म्हणतो, अल्कोहोलिक, कायम अल्कोहोल घेतलेलं असतं. तसं काही लोक वर्कहोलिक असतात, कायम काम काम आणि काम, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची खूप कामं त्यांनी घेतलेली असतात अंगावरती, आणि मग हे पहा इथं दाखवलंय पहा, खूप अभ्यास करायचा आहे, खूप पुस्तकं समोर आहेत, त्यामुळे होतं काय, ताण व थकवा येतो, त्यामुळे कामं होत नाहीत, विस्कळीतपणा येतोय, आणि म्हणून आपली कामं वेळेत होत नाहीत. काही लोकांना नाही म्हणण्याचं जमत नाही, कुठलीही गोष्ट सांगितली की ती हो म्हणतात, हो म्हणतात, आणि मग काय होतं, प्रेशर येऊन जातं, काम खूप आणि वेळ कमी. ध्येय निश्चित नसतं, आपण पाहिलंय गोल सेटिंग, त्याच्यामध्ये काम का होत नाही तर ध्येय निश्चित नसतं. मला आज दिवसभरात काय करायचं हे कधी ठरवलेलंच नाही मी, आणि त्यामुळं काय होतं, मी काय करतो तेच मला कळत नाही, माझा दिवस कसा गेला तेच कळत नाही, आणि शेवटी लक्षात येतं, अरे मी तर आज दिवसभरात काहीच केलं नाही, काही ठरवलंच नव्हतं तर करणार कसं. किंवा मग निगेटिव्ह थॉट्स. आता सध्या या महामारीच्या काळामध्ये नकारात्मकता वाढीला लागलेली आहे, पूर्ण समाजामध्ये घराघरामध्ये नकारात्मकता आहे, कारण कळत नाही काहीच, लोक निष्क्रिय झालीत, काय करायचं काही कळत नाही, ध्येय निश्चित नाही समोरचं. कारण ह्या महामारीमुळं सारे जण आता विचार करतायत की काय करता येईल, निगेटिव्हिटी वाढली, आणि म्हणून कामं वेळेत होत नाहीत. वेळेच्या व्यवस्थापनासाठी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. तर ध्येय ठरवा. आपण पाहिले अगोदर आपल्याला ध्येय ठरवावं लागेल, लिहून काढावं लागेल. आपण आत्ताच पाहिले तात्काळ करायच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. कामांची यादी आपल्या समोर असली पाहिजे, यादी की आज काय कामं करायची. फक्त खूप कामं आहेत, खूप कामं आहेत असं न करता कागद आणि पेन घेऊन एकदाची कामाची यादी करायची, की कुठली कामं मी स्वतः करू शकतो, जी कामं माझ्या आवाक्यातली आहेत, जी कामं मलाच करावी लागणार आहेत, त्या कामांची यादी करणं. प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे, तो कसा ठरवायचा ते पाहणार आहोत आपण पुढं. अगोदरच्या गोल सेटिंग मध्ये आपण काय केलं, अगोदर एक ऍक्टिव्हिटी घेतली आणि नंतर थेअरी पाहिली. आपण टाइम मॅनेजमेंट मध्ये अगोदर आपण थेरॉटिकल गोष्टी पाहतोय आणि सर्वात शेवटी आपण प्रॅक्टिकल एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, ज्यामुळं आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात येतील. आपण पाहतोय प्राधान्यक्रम कसा ठरवायचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत आपल्या एका ऍक्टिव्हिटी मधून. चाल ढकल करायची टाळायची. चाल ढकल, चलता है होऊन जाईल, चलता है म्हणजे काय, चाल ढकल करायची नाही. चलता है जो ॲटिट्यूड आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. उत्साही असताना महत्वाच्या गोष्टी करायच्या. उत्साही, आपण कधी उत्साही असतो, प्रत्येकानं आपला प्राईम टाइम ठरवायचा आहे की आपला प्राईम टाइम कोणता आहे, मला कधी खूप फ्रेश होतोय वाटतंय, त्या उत्साही असताना महत्वाच्या गोष्टी करायच्या. कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया पुढे आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये पाहणार आहोत. मोठी कामे आणि लहान कामे यांच्यामध्ये विभागणी करायची. मोठी कामं कोणती आहेत, लहान कामं कोणती आहेत, आपण ऍक्टिव्हिटी पाहणारच आहोत. अति कामे घ्यायचं टाळायचंय, जास्तीची कामं नकोय. दिवसातील किमान 1 तास शांततेत काम करण्यासाठी घालवायचा. किमान एखादा तास असा घ्यायचा की ज्याच्यामध्ये मला शांत बसून काहीतरी काम करता आलं पाहिजे. किमान 1 तास तरी शांत बसता आलं पाहिजे. किमान शब्द वापरलाय. दिवसभर शांत बसून किंवा शांततेत काम करता आली तर ते खूपच चांगलं, पण कमीत कमी 1 तास तरी. अभ्यास सुद्धा आपल्याला किमान शांत बसून सारं वातावरण शांत ठेवून 1 तास तरी आपला अभ्यास करता आला पाहिजे. किमान 1 तास. मग 1 तासाचे 2 तास 3 तास, जास्तीत जास्त वेळ शांत दिमाग ठेवून आपल्याला कसं करता येईल हे पाहायचंय. नाही म्हणायला शिकायचंय. खरं तर नाही म्हणायला शिकवायची गरज नाही.
मॅक्झिमम लोकांना नाही म्हणता येतं, म्हणजे नो ॲटिट्यूड असतो लोकांचा. तर आपल्याला इथं नाही म्हणायला शिकायचंय. याच्यामध्ये काही गोष्टी जास्तीच्या घ्यायच्या नाही. कामाचं वाटप हे सारं आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये पाहणार आहोत. आणि आता आपण पाहणार आहोत एक ऍक्टिव्हिटी. ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की स्टीफन कोवी नावाचा एक लेखक आहे आणि तो म्हणतो की आपण आपल्या कामाची विभागणी 4 पद्धतीने केली पाहिजे. आपल्या कामाची विभागणी 4 पद्धतीनं. म्हणजे तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, पालक असेल, कुठल्याही व्यवसायातला व्यक्ती असू द्या, त्यानं आपल्याकडे असणाऱ्या कामांची विभागणी 4 पद्धतीनं केली पाहिजे. आणि त्या 4 पद्धतीमधलं पहिली पद्धत आहे, आपल्याला ठरवता आलं पाहिजे की अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क कोणतं आहे, तातडीची व महत्वाची कामं कोणती आहेत. तातडीचं काम म्हणजे काय, आता झटकीपट करावं लागणार आहे, मला जास्त वेळ थांबून चालणार नाही, असं त्याला म्हणतो आपण तातडीचं. आणि तातडीचं आहे पण महत्वाचं सुद्धा आहे, अशा कामांची यादी आपल्याजवळ असली पाहिजे, असं स्टीफन कोवे सांगतोय. तातडीची व महत्वाची कामं. मी काही उदाहरणादाखल इथं काही गोष्टी लिहिल्या, पण त्या तुमच्या बाबतीत वेगळी सुद्धा इथं उदाहरणं तुम्ही टाकू शकता. आता अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क कोणतं असतं, आणीबाणीची परिस्थिती. आणीबाणीची परिस्थिती म्हणजे सारं सोडून देऊन तेच काम करावं लागणं म्हणजे आणीबाणीची परिस्थिती. सध्या जशी महामारीच्या काळात आणीबाणीची परिस्थिती आलेली आहे, आपण साऱ्या आपल्या प्रायोरिटीज आपण बाजूला ठेवल्या आणि फक्त कोरोना महामारी, जगभरामध्ये साऱ्या लोकांची फर्स्ट प्रायोरिटी आहे ही सध्याची महामारी. महाराष्ट्र शासनातले आणि भारत सरकारमधले सर्व डिपार्टमेंट सध्या फक्त कोरोना महामारीला प्राधान्य दिलेलं आहे. आमचे सर्व वैद्यकीय विभागातले, आरोग्य विभागातले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कंपाऊंडर्स, स्वच्छता सेवा देणारे कर्मचारी आता सध्या फक्त महामारीच्या काळामध्ये कोरोनाला प्राधान्य देत आहेत. पोलीस खात्यातली सर्व लोक, महसूल विभागातली सर्व यंत्रणा, आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्याला आपण महानगरपालिका, नगरपालिका म्हणतोय, सर्वांची प्रायोरिटी ही अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क कडे आहे. आणि ते म्हणजेच कोणतं, आणीबाणीची परिस्थिती. आपल्या स्वतःच्या बाबतीतही अशी आणीबाणीची परिस्थिती कोणती आहे ते आपण पाहू शकतो. आणि हा पहिला क्वाड्रंट, याला स्टीफन कोवीच्या भाषेत तातडीची आणि महत्वाची कामं. दुसरं असतं दवाखान्यात जाण्याची गोष्ट, आपण ती तातडीची असते आणि महत्वाची असते. उदाहरणार्थ परीक्षा. आजची जी परीक्षा आहे, आज नीटची परीक्षा देत आहेत मुलं, हे काय आहे, अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क आहे. तो विद्यार्थी असं नाही म्हणू शकणार की ती परीक्षा मी उद्या देईल, ती मला आजच द्यावी लागेल, ती आत्ताच द्यावी लागेल. अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क. एखादी कोर्टामध्ये जायचंय, कोर्टाची काही साक्ष आहे, आपण म्हणतो कोर्टाचं काम आहे, कोर्टाचं काम, कोर्टाची साक्ष आहे, ते अर्जंट अँड इम्पॉर्टंट आहे. कुठे जर आग लागली, फायर, तर ती आग विझवायचं काम हे अर्जंट अँड इम्पॉर्टंट. आजच एखाद्या गोष्टीची अंतिम दिनांक आहे, अंतिम म्हणजे लास्ट डेट आहे आजची, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, अर्जंट काम आहे. ते अंतिम दिनांक, शेवटची तारीख आहे आज काम करायची. थोडक्यात काय, ज्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि त्या आत्ताच कराव्या लागणार आहेत, त्याला म्हणायचं अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क. आता आपल्याला हे जे अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क याची यादी करता आली पाहिजे, असं स्टीफन कोवी सांगतोय. त्यानंतरचा दुसरा क्वाड्रंट किंवा दुसरा चौकोन त्यानं सांगितलाय, तो आहे महत्वाची परंतु तातडीची नसलेली कामे. नंबर 2 ची गोष्ट त्यांनी सांगितली, महत्वाची आहेत ही कामं पण तातडीची नाहीत. तातडीची नाहीत म्हणजे काय, ती नंतर केली तरी चालू शकतात, नाही केली तरी चालू शकतात, परंतु ती महत्वाची आहेत. हे थोडंसं कन्फ्यूज होत असेल तुम्हाला कधी कधी, पण विचार करा, महत्वाची कामं आहेत ही, परंतु ती तातडीची नाहीत. जेवढ्या गोष्टी नंबर 1 च्या तातडीच्या होत्या तेवढ्या ह्या तातडीच्या नाहीत, पण महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ काय, आपलं शिक्षण घ्यायचंय, आपण जे काय शिकतोय, शाळा महाविद्यालयामध्ये जे शिक्षण घेतोय ते महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे,
पण ते तातडीचं नाही. तातडीचं म्हणजे नंबर 1च्या गोष्टी सोडून हे नाही करता येणार आपल्याला, म्हणून ते महत्वाचं आहे पण तातडीचं नाही. महत्वाचं आहे. प्रशिक्षण घ्यायचंय आपल्याला एखादं, जर या क्षणी एखाद्याला प्रशिक्षण घ्यायचंय आणि दवाखान्यात जायचंय, ह्या जर 2 गोष्टी समोर असतील तर अगोदर दवाखान्यात जावं लागेल, प्रशिक्षण नंतर घेऊया. अभ्यास करायचा आहे, आग लागलेली आहे तर अगोदर आग विझवावी लागेल, नंतर अभ्यास करता येईल. अभ्यास महत्वाचा आहेच, परंतु तो तातडीचा नाही. म्हणून तो म्हणतो की अशा गोष्टी लिहा, दुसऱ्या चौकोनामध्ये, दुसऱ्या कागदावरती अशा गोष्टी लिहा की ज्या इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट आहेत. नियोजन करायचंय, प्लॅनिंग करायची किंवा तयारी करायची. आपल्याला व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान ह्या गोष्टी ह्या साऱ्या इम्पॉर्टंट आहेत पण महत्वाच्या आहेत पण तातडीच्या नाहीत. आहार, जेवण करायचंय, विश्रांती घ्यायची, प्रेरणादायी काही वाचायचंय, काही कार्यक्रम असतील, लोकांचा संपर्क असेल. थोडक्यात काय, या दुसऱ्या बाबीमध्ये केलीच पाहिजे अशी कामे, म्हणजे केली पाहिजेत. कुऱ्हाडीला धार लावा, म्हणजे आपण म्हणतो ना की एक लाकूड तोड्या काय करतो, दररोज लाकूड तोड म्हणजे झाड तोडायला जाताना कुऱ्हाडीला धार लावून जातो आणि झाडं तोडतो. तर दुसरा लाकूड तोड्या काय करतोय, काहीच न करता रोज उठतो आणि आपलं कुऱ्हाड घेतो आणि जंगलात जातोय. तर जो दररोज काही ना काहीतरी धार लावून, कुऱ्हाडीला धार लावून जंगलात जातोय, त्याची झाड तोडण्याची क्षमता वाढलेली असेल आणि लवकर झाडं तोडली जातील, लाकूड लवकर तोडल्या जाईल. हा जो गोष्टी आहेत महत्वाच्या परंतु तातडीच्या नसलेल्या, ह्या गोष्टी म्हणजे काय, कुऱ्हाडीला धार लावण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या महत्वाच्या आहेत परंतु तातडीच्या नाहीत. करावी तातडी परमार्थाची. धन्यवाद, धन्यवाद. कुणीतरी लिहिलंय चॅट बॉक्स मध्ये. आपण जाऊया, पुढे जाऊया आपण आणि तिसरा क्वाड्रंट पाहूया आपण. तिसरा आहे अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट वर्क. काही गोष्टी अर्जंट असतात पण त्या इम्पॉर्टंट नाहीत, महत्वाच्या नाहीत. काही फोन जर आला असेल, मला जर आता एखादा फोन आला तर तो महत्वाचा नाही, तातडीचा आहे. कुणासाठी, ज्यानं फोन केलाय त्याच्यासाठी ती तातडीचा आहे तो, पण तो महत्वाचा नाही. मी काय म्हणेल, नंतर फोन घेतो मी. येणारे काही फोन कॉल्स मला तातडीचं कधी होईल, मला जर आत्ता फोन करायचा म्हटलं, काही अडचण आली आणि मला जर ऋषिकेशला बोलायचं म्हटलं तर तो माझ्यासाठी मात्र काय होईल, तो तातडीचा होईल. परंतु येणारे काही फोन कॉल हे तातडीचे असू शकतात पण ते महत्वाचे नाहीत. काही लग्न, आपण जे म्हणतो ना, काही कार्यक्रम असतात, काही लोकांची लग्न, दुसऱ्याची लग्न, ती तातडीचं नाही पण ते महत्वाचं आहे, आपण ठरवायचंय. वाढदिवस किंवा समारंभ, कार्यक्रम हे सारे तातडीचे असतात, त्याच वेळेस ते करायचे असतात, परंतु ते महत्वाचे नसतात. नाही केलं तरी करता येणारी असतात. जमलं तर करता येणारी कामं ही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. जमलं तर करायची, जमलं तर करता येणारी कामं. आणि चौथा क्वाड्रंट आहे, त्याला म्हणतो आपण नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट वर्क. आपला पाहता आलं पाहिजे, तातडीचं नसलेलं आणि महत्वाचंही नसलेलं काम. त्याच्यामध्ये फोनवरील अवांतर संभाषण, आपण फोनवरती बोलतो, खूप बोलतो, हे काही महत्वाचं नाही. तथ्यहीन चर्चा, मग कोरोनामुळे काय होईल, मग काहीतरी आपण सांगतो, नाही आता हे याच्यामुळे असं झालंय, कुठेतरी कायम आपण बातम्या ऐकतो आणि त्या बातम्यामुळे आपणच ठरवतो, अनालिसिस करतो की हे कोरोना याच्यामुळे आला, त्याच्यामुळे आला. आणि ह्या साऱ्या तथ्यहीन चर्चा, ह्या साऱ्या महत्वाच्या सुद्धा नाहीत आणि तातडीच्याही नाहीत. टीव्ही वरल्या काही मालिका किंवा आता वेब सिरीज आहेत, त्या वेब सिरीज अति प्रमाणामध्ये, व्हॉट्सअप आणि फेसबुक अति प्रमाणात म्हणतोय मी, हे सुद्धा लॉंग, काही जण कार्यालयामध्ये असली तर काय करतात, कार्यालयामधून चहाला जाण्याचं लॉंग टी ब्रेक, चहासाठी गेलेत. कुठे गेलेत साहेब, तर चहाला गेलेले आहेत. मोबाईल, संगणकावरील गेम्स, नेट सर्फिंग किंवा रात्रीच्या पार्ट्या, ह्या साऱ्या काय महत्वाच्या नाहीत आणि तातडीच्या नाहीत. थोडक्यात काय, टाळलीच पाहिजेत अशी कामं आहेत. आपण 4 गोष्टी पाहिल्यात स्टीफन कोव्हीनी सांगितलेल्या,
आणि स्टीफन कोव्ही सांगतोय की तुम्ही अशा पद्धतीनं अशा 4 प्रकारचे चौकोन केले पाहिजे आणि त्या चौकोनामध्ये आपण ठरवलं पाहिजे की आपली कुठली कामं महत्वाची आहेत आणि कुठली महत्वाची नाहीत. अशा पद्धतीचा हा क्वाड्रंट. आता तुम्ही पहा की नंबर 1 मध्ये आपण टाकलंय, 1 नंबर दिलाय त्याला तातडीची आणि महत्वाची कामं, 2 नंबर महत्वाची परंतु तातडीची नसलेली कामं, 3 नंबर अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट वर्क आणि 4 नंबर. अशा पद्धतीने आपण काय केलंय, 4 क्वाड्रंट पाहिले, 4 चौकोन पाहिले. आता तुम्ही थोडासा विचार करा आणि मला सांगा की या 4 चौकोनापैकी कुठल्या चौकोनातील कामांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जातो. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये 1, 2, 3, 4 यापैकी कुठला तरी अंक लिहू शकता, जो अंक तुमच्या बाबतीत सत्य आहे. तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठल्या चौकोनातले काम करण्यासाठी जातो. दिवसभरामध्ये, आयुष्यामध्ये किंवा महामारीच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ तुमचा कुठली कामं करण्यामध्ये जातो, कुठल्या चौकोनातील कामं करण्यामध्ये तुमचा वेळ जातो हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. प्रांजळपणे लिहा, कुणी पाहत नाही. हा दिसतायत, सर्वांनाच दिसतायत, एव्हरीवन म्हणताय तुम्ही. ओके ओके ओके. मॅक्झिमम लोकांचा वेळ दुसऱ्या क्वाड्रंट मधली, दुसऱ्या चौकोनातील कामं करायला जातोय. ओके. जास्तीत जास्त तुम्ही कमीत कमी वेळ कशाला देताय, कुठल्या चौकोनाला कमीत कमी वेळ देताय, आपण नंतर याचं अनालिसिस करणार आहोत. आपला ऑडियन्स आजचा आपल्याला सांगतोय की कमी वेळ तुमचा कुठल्या क्वाड्रंट मधली कामं करण्यासाठी जातोय. ओके ओके. आपण घेणार आहोत, प्रतिक्रिया घेणार आहोत सर्वात शेवटी. ओके 3 नंबरचा. ओके ओके. हा आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया. आपला 1 तास संपलेला आहे. आपण 9:10 सुरू केलंय, आपला 1 तास संपलाय. आपण टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भात एक छोटासा एक ऍक्टिव्हिटी घेऊया आणि नंतर आपण इथं थांबणार आहोत. परंतु तुम्हाला आता चॅट करणं थांबवा. हे जे 4 क्वाड्रंट आहेत याच्यामध्ये असा सर्वे केला गेला की मॅक्झिमम लोकांचा वेळ कुठे जास्त जातो. तर सर्वे मध्ये असं निष्कर्ष निघाला की 4 नंबरच्या चौकोनातली कामं करण्यामध्ये लोकांचा वेळ जास्त जातो आणि जे की चुकीचं आहे. लोक जास्तीत जास्त वेळ तातडीची नसलेली व महत्वाची नसलेली कामं करण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतात असा सर्वे सांगतोय. आणि सर्वात कमी वेळ लोक 2 नंबरच्या क्वाड्रंटला देतात असं सर्वे सांगतोय. आपला ऑडियन्स खूप चांगला आहे. आपल्या ऑडियन्स मध्ये मात्र 2 नंबरच्या क्वाड्रंटला जास्त वेळ दिला जातोय, हे चांगली बाब आहे. परंतु लोकांचा वेळ हा 4 नंबरच्या चौकोनातली कामं करण्यामध्ये जातो आणि 2 नंबरच्या चौकोनातली कामं करायला कमी वेळ मिळतो. ऍक्च्युअल फॅक्ट अशी आहे की आपण जास्तीत जास्त वेळ जर 2 नंबरच्या कामामध्ये आपला घातला, आयुष्यातला वेळ, दिवसातला वेळ, जास्तीत जास्त वेळ 2 नंबरच्या चौकोनातली कामं करण्याला जर घातला तर ऑटोमॅटिक काय होईल, आपले हे तिन्ही चौकोनातली वेळ जी आहे ती आपल्याला 2 नंबरच्या चौकोनामध्ये मोठी होईल आणि आपला चौकोन वाढत वाढत जाईल 2 नंबरचा. आपण जर 2 नंबरच्या चौकोनातली कामं करायला लागलो की 4 नंबरच्या चौकोनातली कामं आपण ऑटोमॅटिक कमी कमी होतील आपली, कारण ती करायचीच नाहीत आपल्याला, ती सोडून दिली तरी चालतात, त्याच्यामुळे काहीच अडत नाही. 3 नंबरच्या चौकोनातली कामं आपल्याला जमली तर करायची, कार्यक्रम, वाढदिवस हे जमलं तर करायचे. आणि 1 नंबरचा चौकोन जो आहे तो काय होईल, ऑटोमॅटिकच आणीबाणीची परिस्थिती, दवाखाना, परीक्षा याच्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला असेल आणि आपण हे सारं करता करता आपला 2 नंबरच्या कामं चालूच आहेत. म्हणून आपण सर्वांनी 2 नंबरच्या चौकोनातल्या कामांसाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा,
ज्याच्यामुळं आपलं टाइम मॅनेजमेंट होऊ शकतं. तुमच्या हे लक्षात आलं असेल. आपण या ठिकाणी काय करूया, एक ऍक्टिव्हिटी घेऊया. मी हा इथं स्टॉप करतोय आणि आपण आता एक ऍक्टिव्हिटी घेऊया आणि ती ऍक्टिव्हिटी म्हणजे एक छोटास प्रॅक्टिकल आहे, ते प्रॅक्टिस आहे, ती आपण घेऊया आणि मग आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. मी थोडस तुमच्या समोर एक ऍक्टिव्हिटी दाखवतोय. तुम्हाला दिसतंय? तुम्हाला हे पहा, आता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. काय आहे माझ्याकडं? ही एक बरणी आहे, बरणी. आणि या बरणीमध्ये ऑलरेडी काहीतरी भरलेलं आहे, काहीतरी वाळू भरलेली आहे. दगड, माती, छोटी छोटी वाळू आहे मातीसारखी, ती आहे या बरणीमध्ये. माझा आवाज येतोय, दिसतंय बरोबर? यस किंवा नो टाईप करा. यस किंवा नो टाईप करा तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल. आता पहा, यस यस. या बरणीमध्ये खडे, बारीक बारीक खडे किंवा वाळू आहे. त्याच्यामध्ये आता मी काय ठरवलंय, आणखीन छोट्या वस्तू टाकायच्या, त्याच्यापेक्षा मोठ्या. ही जी वाळू आहे त्याच्यापेक्षा मोठ्या वस्तू टाकायच्या आणि त्या टाकल्यात मी. आता पहा, त्या वस्तू मी टाकल्या. आता मी ठरवलंय की आणखीन मोठ्या वस्तू टाकायच्या, पण आता मात्र मला जागा पुरत नाही. अगोदर मी काय केलं होतं, याच्यामध्ये माती किंवा खडे आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत. नंतर मी टाकल्या त्याच्यापेक्षा छोट्याशा मोठ्या गोष्टी, म्हणजे छोटे बॉल्स टाकलेत मी. आणि नंतर मला ह्या मोठ्या गोष्टी टाकायच्या होत्या, पण आता जागाच पुरली नाही. तुम्हाला दिसतंय व्यवस्थित? आता मी हे सारं बाहेर काढतोय, हे सारं मी बाहेर काढून घेतोय. आणि आता आपण काय करणार आहोत, हे याच गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत या गोष्टी टाकायचा. ऍक्च्युअल याच्यामध्ये काय आहे, वाळू आहे, माती आहे, खडे आहे. हे सारे मी आता बाजूला काढलेत. आणि आता मी ठरवलंय की माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या गोष्टी ज्या मी केल्याच पाहिजेत, आयुष्यात ज्या गोष्टी मी केल्या पाहिजेत, हे खडे, माती, दगड, छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात होत राहतील, परंतु मला करायच्या मोठ्या गोष्टी. माझं जे ध्येय आहे किंवा मी जे गोल सेट केलेला आहे, तो गोल, जे ध्येय आहे माझं, ते ध्येय, या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या मला माझ्या आयुष्यात अगोदर करायच्या. ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी अगोदर करणार आहे. त्याच्यानंतरच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या करणार आहे. त्यानंतर आता मला वेळ मिळाला तर मी सारे ते जे 4 क्वाड्रंट होते ना, त्या साऱ्या 4 क्वाड्रंटला मी न्याय देणार आहे. परंतु अगोदर महत्वाच्या गोष्टी, 2 नंबरचा जो चौकोन होता ना, तो म्हणजे आयुष्यातल्या मोठ्या गोष्टी होत्या. आणि आता सर्वात शेवटी जे मला जमलं तर करायचंय, वेळ मिळाला तर करायचंय, त्या गोष्टी म्हणजे हे दगड, माती, वाळू, हे शक्य तर करायचंय. झालं शक्य तर म्हणजे होणारच आहे हो. मी तर आणखीन काही करू शकतो, आणखीन दगड, माती, वाळू सारख्या छोट्या छोट्या गोष्टी मला करता येऊ शकतात, कारण माझ्याकडे स्पेस आहे, आणखी स्पेस आहे. खरं तर तो बॉल माझ्याकडे एक कमी होता, आणखीन जर एखादा असता ना तर तोही करता आला असता. हे अशा पद्धतीनं ही जी बरणी आहे ती आपण असं समजूया की आपलं आयुष्य आहे किंवा 24 तासाची वेळ आहे. या 24 तासामध्ये मला काय करायचंय ते आपण ठरवलंय. याच्यामध्ये आपलं जे ध्येय आहे, ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, हे जे बॉल, मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण आधी करणार आहोत. नंतर जे आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी कराव्याच लागतात आयुष्यात ते करणार आहोत. आणि त्यानंतर ज्या गोष्टी नसत्या केल्या तरी चालल्या असत्या पण करायच्यात आपल्याला, महत्वाच्या आहेत त्या सुद्धा गोष्टी, म्हणजे एंटरटेनमेंटसाठी या साऱ्या गोष्टी आपण करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे आपलं टाइम मॅनेजमेंटसाठी आपण हा छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतली होती. मी हे बाजूला ठेवतोय.
तुम्हाला आपण ऑनलाईन असल्यामुळे काही मर्यादा पडतात, आपल्याला समोरासमोर हे घेता येत नाही, पण तरीही आपण या साऱ्या ऑनलाईनचा आणि याचा फायदा घेऊन, या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन जे करता येईल ते आपण करतोय, केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण एक शेवटचा पोल, आपला राहिलेला शेवटचा पोल घेऊया आणि मग हा शेवटचा पोलही तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही आदर्श उत्तर द्यायची नाहीत. तुमच्या स्वतःच्या बाबतीत जे खरं आहे ते लिहायचंय, आदर्श उत्तर नकोय. स्वतःच्या बाबतीत जे आहे ते लिहायचंय, आदर्श उत्तर नकोय. पहिला प्रश्न आहे, टीम विचारधनने आयोजित केलेल्या अशा वेबिनारमुळे सकारात्मकता वाढीला लागण्यास मदत होईल काय? ऋषिकेशनी जो काय पुढाकार घेतलाय त्यामुळे सकारात्मकता वाढीला लागण्यास मदत होईल काय? याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यायचंय. प्रांजळपणे उत्तर द्या. ऋषिकेशला काय वाटेल, मला काय वाटेल याचा विचार करू नका. दुसरा प्रश्न आहे, आजचे वेबिनार तुम्हाला कसे वाटले? याचं उत्तर 3 प्रश्न, 3 हे दिले ऑप्शन, चांगलं, उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट. तुम्हाला आजचं वेबिनार कसं वाटलं हे तुम्ही लिहू शकता. प्रांजळपणे लिहा, तुमचं उत्तर कुणालाही दिसणार नाही. ओके, कोणीतरी सांगतंय बॅकग्राऊंड लावा. ओके, अरे हा होस्ट सांगतायत, होस्ट, सॉरी हा, कोणीतरी नाही, होस्टच सांगतायत. हा, त्यानंतर आजचं वेबिनार तुम्हाला कसं वाटलं ते लिहा. आणि शेवटचा 3रा प्रश्न आहे, या पुढची सॉफ्ट स्किल विषयीचा पुढचा वेबिनार जॉईन करायला आवडेल काय? तर याचंही उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या. जवळपास 78% लोकांनी हा पोलचं उत्तर दिलेलं आहे, हा पोल अटेंड केलेला आहे. आपण पाहूया, तुमच्या समोर मी हा सर्व अनालिसिस तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या समोर. आणि पोल मी एंड करतोय आणि अनालिसिस तुम्हाला दाखवतोय. थोडासा वेळ लागतोय आणि रिझल्ट मी शेअर करतोय. रिझल्ट शेअर केलाय. टीम विचारधनने आयोजित केलेल्या अशा वेबिनारमुळे सकारात्मकता वाढीला लागण्यास मदत होईल काय? 100% आपला ऑडियन्स म्हणतोय की होय. आणि आपला उद्देशच तो होता आहे की कोरोनाच्या काळामध्ये सर्व लोक घरी आहेत आणि विचारात आहेत, टेन्शन मध्ये आहेत, सगळीकडे निगेटिव्हिटी वाढलेली आहे. आणि म्हणून सुट्टीच्या दिवशी आपल्याला काही करता येईल का, छोटासा खारीचा वाटा उचलता येईल का, म्हणून जे काय टीम विचारधनचा ऋषिकेश आणि आम्ही जो काय प्रयत्न करतोय त्याला तुमच्याकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. 100% लोक म्हणतायत की यस. आजचं वेबिनार कसं वाटलं? चांगलं वाटलं असं 20% लोक म्हणतायत, उत्कृष्ट झालं असं 42% म्हणतायत आणि अतिउत्कृष्ट झालं असं 38% लोक म्हणतायत. धन्यवाद, यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. आणि 3रा प्रश्न होता, या पुढची सॉफ्ट स्किलची वेबिनार ऐकायला आवडेल काय? तर यस, 100% लोक म्हणतात की आम्हाला आवडेल. मी सर्वांना विनंती करतो की ही जी वेबिनार आहेत, कोरोनाच्या काळामध्ये जवळपास आपण 15 ते 17 वेबिनार अशी सुट्टीच्या दिवशी घेतलेली आहेत वेगवेगळ्या विषयावरती. आणि हे सारे वेबिनार एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण करतोय. यामध्ये कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन नाही, यामध्ये कुठलाही हेतू नाही आणि त्या दृष्टीने आपण ही घेतोय. सुट्टीच्या दिवशी आपण असे वेबिनार घेतोय. मी सर्वांना विनंती करतोय की तुम्हाला हा वेबिनार जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या हितचिंतकांना हे शेअर करू शकता. तुमच्या समोर मी माझा मोबाईल नंबर दाखवतोय. कृपया माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आवश्यकता असेल तर ठेवून घ्या. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती कळवू शकता आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही सांगू शकता. विद्यार्थ्यांसाठी आपण हे सारं करतोय. मी माझा नंबर तुमच्या समोर शेअर करतोय. माझा नंबर आहे
9422723737 9422723737 magarsanjay@rediffmail.com. ही सर्व वेबिनार ही सॉफ्ट स्किल वरती, लाईफ स्किल वरती आहेत. कोरोनाच्या काळामध्ये शाळा महाविद्यालय बंद असताना आपल्याला आपली जीवन कौशल्य कशी वाढवता येतील, आपली कॅपॅसिटी बिल्ड कशी करता येईल, ज्याला आपण क्षमता वृद्धी म्हणतो, आणि त्यासाठी आपण हे वेबिनार घेतोय. ही वेबिनार घेण्यासाठी खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासन, भारत सरकार यांचे काही कोर्सेस मला करायची संधी मिळाली. यशदा, महाराष्ट्र शासनाची यशदा ही संस्था, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचं DOPT यांच्या मार्फत मला काही कोर्सेस करायची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला, म्हणून मी काही प्रशिक्षण घेतली आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच मला हे करायला मिळतंय. त्यामुळं मी सर्वांचा आभारी आहे. भारत सरकारचं DOPT, महाराष्ट्र शासन आणि यशदा यांचा मी आभारी आहे. ऋषिकेश सारखे टीम विचारधनचे काही जे काही सदस्य आहेत त्यांच्यामुळे मला ही संधी मिळते आणि तुम्ही जॉईन करताय, त्यामुळे मला हे सारं करता येते. या ठिकाणी मी थांबतोय. परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि पुढील सर्व सूत्र मी आता ऋषिकेशकडे सुपूर्द करतो. तुम्हाला काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर ऋषिकेश, काय करायचं ते पुढे तू ठरवू शकतोस. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सोप्या पद्धतीने आपण आजचा विषय उलगडून दाखवला. त्यामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज आणि पोल्सच्या माध्यमातून तुम्ही हा विषय, अवघड विषय समजून सांगितला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच प्रतिक्रिया आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये अवेलेबल आहेत. सर, तुम्ही जो दिलेलं उदाहरण ते बर्नीचं, ते बऱ्याच जणांना आवडलेलं आहे आणि त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने टाकलेलं, खूप छान उदाहरण सर, खूप छान उदाहरण सर. ते उदाहरण खरंच एकदम अतिउत्कृष्ट आहे. अजूनही काहींच्या प्रतिक्रिया असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा पार्टिसिपेंट लिस्ट मध्ये तुमचा हँड राईज करून तुम्ही विचारू शकता. सर, तुम्ही अतिशय सोप्या प्रमाणात सॉफ्ट स्किल्स समजून सांगितल्यात. आपण मागील वेळेसही काही सॉफ्ट स्किल घेतले होते आणि आत्ताच्या आपल्या पोल्स मधून आपल्याला असंही कळालेलं आहे की 100% जणांना तुमच्याकडून अनेक सॉफ्ट स्किल अजूनही ऐकायचे आहेत. त्याबद्दल आपण पुढे लेक्चर आयोजित करणारच आहोत. आपण ऋषिकेश, आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया. नक्की. कोणाला बोलायचंय ना त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. त्यांनी कृपया हँड रेज करावेत आणि मग होस्ट आपण त्यांना अनम्यूट करतील. होस्ट त्यांना अनम्यूट करतील. कृपया ज्यांना कोणाला प्रतिक्रिया द्यायच्या, काही बोलायचंय, काही सुचवायचंय, त्यांनी कृपया हँड रेज करावा. पार्टिसिपंटच्या याच्यामध्ये जाऊन हँड रेज करू शकता आणि आपली प्रतिक्रिया देऊ शकता. अंजली, तुम्हाला अनम्यूट करतोय. हॅलो सर. तुमचा आवाज येतोय, बोला. हा सर, म्हणजे तुम्ही म्हणलं ना की टाइम मॅनेजमेंट वगैरे केलं पाहिजे, तर आमच्या पण टाइम टेबल वगैरे सगळं तयार केलं जातं. पण केव्हा केव्हा काय होतं, म्हणजे दिवसभरात घरी असल्यामुळे वेगवेगळी घरातील कामे असतात किंवा इतर सगळं करावं लागतं. त्याचबरोबर जे आपण टाइम टेबल बनवले ते करावं लागतं. मग कधी कधी फॉलो होत नाही टाइम टेबल, तर मग एक्झॅक्टली काय करायचं की ते टाइम टेबल फॉलो झालं पाहिजे. ओके ओके, ठीक आहे. तुमचा प्रश्न मला समजला. मी शेवटी उत्तर देतो. दुसरा प्रश्न घेऊया किंवा दुसरी प्रतिक्रिया घेऊया आपण. विजय सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. अनम्यूट केलंय तुम्हाला. माझा आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय, बोला. तर सर्वप्रथम संजयजी मगर सरांना नमस्कार आणि सगळ्या टीमलाही नमस्कार. नमस्कार सर. आतापर्यंत संपूर्ण विश्वभर, कारण वेबिनार विश्वातून कुणी कुठूनही जॉईन जर झाला तर त्याला ते ऐकायला मिळतं.
तर त्यामुळे तुम्ही एकदम छान आणि स्तुत्य असा उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवलाय. तर त्यांचं त्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने टाइम मॅनेजमेंट आणि ध्येयपूर्ती आतापर्यंत बऱ्याच लोकांना ज्ञात नाही. ते कामं करतात नित्याप्रमाणे आपण आपली, परंतु आज तुम्ही खऱ्या अर्थाने उलगाडा करून दिला. त्यामुळे बरेच जण, विद्यार्थीच नाही तर ज्यांची माझ्यासारखी अर्धी आयुष्य संपलेली आहेत, ती कामं करत गेली, परंतु त्यांनी टाइम मॅनेजमेंट केलं नाही, किंवा आपल्या ध्येयपूर्ती आपल्याला माहित असून सुद्धा त्या ध्येय उद्दिष्ट गोल कसा करायचं हे माहित नाही. तुम्ही आज ते खूप सुंदरपणे हे केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. सारा मॅडम तुम्हाला अनम्यूट करतोय. हॅलो हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय. हा, या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे थोड्या प्रमाणात ऐकलेल्या होत्या आणि त्याच्यावर प्रयत्न केला, पण ते आम्हाला तेवढं काही जमत नव्हतं. पण आज हे वेबिनार ऐकून पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला आणि आपण हे असं केलं पाहिजे असं आम्ही मनामध्ये ठरवलं. आणि छान, एकदम साध्या शब्दात एकदम छान व्यवस्थित माहिती तुम्ही दिलेली. ओके, धन्यवाद मॅडम. सुरेश लांडे सर, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. नमस्ते सर. सर्वप्रथम आपल्या टीम विचारधन या सर्व प्रोग्रामचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मगर सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये उदाहरणं ही दिलेली आहेत. निश्चितपणे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, विशेष करून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना वेळेचं महत्व हे मी पटवून देणार आहे. कारण एकदा आयुष्यातून गेलेली वेळ ही पुन्हा येणार नाही आणि म्हणून कोणत्या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे हेही फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही सर्व उदाहरणं आणि एक ओघवत्या शैलीमध्ये सर्वांना समजेल अशा प्रकारचं व्याख्यान तुम्ही दिलं. खरोखर सर तुमचं मनपूर्वक धन्यवाद. मी जुन्नरवरनं बोलतोय. माझ्या शाळेमधल्या शिक्षकांना आजचा जो तुमचा काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर मिळाला तर मी निश्चितपणाने मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनाबाबत मी निश्चितपणे सांगेल. आणि सर एक थोडीशी मला अशी माहिती पाहिजे होती की आम्ही शिक्षक या नात्याने आम्हाला यशोदा जी आहे, प्रशासकीय जी संस्था आहे, त्या संस्थेचं म्हणजे ती पाहायची, म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणा किंवा सर्व एकूणच आपल्यामध्ये वैयक्तिक बदल करण्यासाठी कशा प्रकारे यशोदा ही संस्था कार्य करते, शिक्षकांसाठी काही जर त्यातून आम्हाला मार्गदर्शन मिळालं पण तेही खूप महत्वाचं आहे. तुमच्या निमित्तानं मगर सर, तुमच्या निमित्तानं खरोखर आमच्या जीवनामध्ये आज सकारात्मक बदल होईल हे मात्र निश्चित. पुनश्च एकदा मी माझ्या बेलापूर गावच्या वतीनं आणि आमच्या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हाला जो व्हिडिओ अवेलेबल पाहिजे तो फेसबुक वरती टीम विचारधन ह्या पेजवर उपलब्ध आहे. आता आपण फेसबुक वरती लाईव्ह सेशन चालू आहे आणि तो व्हिडिओ लाईव्ह सेशन संपल्यानंतर त्यावरती उपलब्ध राहणार आहे. नागेश शहाणे सर, तुम्हाला मी अनम्यूट करतोय, तुमची प्रतिक्रिया द्या. आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय, बोला. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद सरांचं खूप खूप आभार. खूप छान पद्धतीनं सेशन पूर्ण केला. या ठिकाणी माझ्या 2 गोष्टी आहेत की टाइम मॅनेजमेंट मध्ये एकच गोष्टीचं नियोजन करून आपल्याला भागणार नाही. अनेक काम आपल्याला करायला, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अनेक हे काम नाही करता आलं तर मला दुसरी संधी त्या ठिकाणी कशी ऍक्सेप्ट करता येईल, ते नाही झालं तर तिसरी कशी करता येईल, मला ते शक्य नाही झालं तर पुढची मला काय कोणचा प्रायोरिटी असणार आहे, ह्या गोष्टीचा एक त्यात येणं मला वाटतं की आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी पहिला आपण पोल घेतला
की 100% व्यायाम करणारे आणि व्यायामाचं महत्व जाणणारे आणि त्याच्यानंतर दुसरा जे मुद्दा होता की खरंच व्यायाम करणारे. मी व्यायामाचं महत्व जाणतो पण मी व्यायाम करत नाही, तो आला. पण मी व्यायामाचं महत्व जाणत नसताना मी व्यायाम करतोय असं असेल तर ती पोल कसा होणार? म्हणजे मी व्यायामाचं महत्व जाणत नाही परंतु मी व्यायाम करतोय, त्या माणसाने जर ही दिली प्रतिक्रिया तर ती कशी घडली जाईल? लक्षात. सर तुम्ही म्यूट झालेले आहात सर. सर तुम्ही म्यूट झालेले आहात. तुमचा प्रश्न सरांनी लिहून घेतलेला आहे. हा ऋषिकेश सर. ऋषिकेश. हॅलो ऋषिकेश, माझा आवाज येतो तुला? पाटील सर बोला. माझा आवाज येतो? हो आवाज येतोय सर तुमचा. हा बेटा, सर्वात पहिले तुला खूप खूप धन्यवाद. जे मगर सरासारखी एवढी म्हणजे एक गुणी व्यक्तित्व, जी इंडियनच नाही पण ग्लोबल लेवलचा व्यक्तिमत्व तो आपल्या या व्यासपीठावर आणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं एक बेनिफिट मिळवून दिलं. मगर सर म्हणजे आपला देशाचा एक हिरा समजा. म्हणजे हे तराशलेला हिरा आणि ते आपल्याला आता तराशण्याचं काम करत आहे. तर मी खूप खूप धन्यवाद करतो तुझा, तर मगर सरांना तू इथे उपलब्ध करून दिलं. आणि मगर सरांची जर परमिशन असेल तर मी थोडं बोलू शकतो का त्या बर्नीच्या एक्झाम्पल बद्दल? हॅलो. बोला सर, बोला बोला बोला. सरांनी जे बर्नीचं एक्झाम्पल दिलं इतकं सुंदर एक्झाम्पल होतं. पण त्यामध्ये आपण सरांनी जसं बर्नीचं ते आयुष्य आपल्याला सांगितलं, त्याच्या जागी आपण बर्नीला आपलं डोकं समजायचं. हे एक आपलं डोकं समजायचं. कारण की आपण जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सरांनी सांगितल्या तेव्हा आपल्याला हे कळलं की आपल्या डोक्यामध्ये किती कचरा भरलेला आहे, म्हणजे ती वाळू आणि ऋतू भरलेली आहे. तर जोपर्यंत जसा एक ग्लास असतो, ग्लासमध्ये जेव्हा घाण पाणी असते तर आपण चांगलं पाणी त्याच्यामध्ये जेव्हा टाकतो तर ते ग्लासमध्ये जात नाही, ते वाहून जाते. तसंच हे सरांनी जे एक्झाम्पल दाखवलं त्याला आपण डोकं समजावं. म्हणजे डोक्यामध्ये जे घाण विचार, जे चुकीचे विचार आहेत आपल्या, जोपर्यंत आपण ते विचार काढणार नाही, आपलं डोकं जोपर्यंत खाली करणार नाही, तोपर्यंत आपले ते मोठे बॉल म्हणजे जे आपले महत्वाचे जे प्रश्न, जे महत्वाचं जे आपल्या आयुष्यामध्ये गोल अचीव करायचं आहे, ते विचार आपल्या डोक्यात येणार नाही. आणि एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला रस्ता सुचत नाही, गोल अचीव करताना आपल्याला कळत नाही आपण काय केलं पाहिजे, त्यावेळेस आपण सोडून द्यायचं. मग आपलं डोकं खाली करायचं. एक 10-15 मिनिटं एखाद्या कोपऱ्यात जाऊन निवांत डोकं खाली करून नुसतं मेडिटेशन सारखं बसून राहायचं. बघा, तुम्हाला एक त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ते मिळतात आणि उत्कृष्टपणे तुम्ही त्याच्यामध्ये अजून काम करू शकता. नंबर 1. नंबर 2, सरांनी आपल्याला गोल अचीव करायची एक पद्धत खूप चांगली आणि सोप्या पद्धतीत सांगितली आहे. खूपच म्हणजे सर तुमचा अति धन्यवाद, मनापूर्वक धन्यवाद. त्यामध्ये सर एक मला छोटस असं ऍड करायचं होतं की आपण जेव्हा एका मूर्तिकाराचं जर आपण उदाहरण घेतलं तर मूर्तिकार काय करतो, एक गोटा घेतो. तो गोटा म्हणजे त्याच्यासाठी, आपल्यासाठी गोटा म्हणजे आपलं आयुष्याचे दिशाहीन आयुष्य आहे, आपल्याकडे गोल नाही. तर तो मूर्तिकार काय करतो, त्या गोट्याला बघतो आणि तो म्हणजे तो विचार करतो की याचा मी गोल कसा सेट करू. म्हणजे तो गोल का सेट करतो की ह्याच्यामधून मला मूर्ती चांगली कशी घडवता येईल. तो मूर्तिकार मग ती मूर्तीला काय करतो की एक स्केच बनवतो, त्या गोट्यावरती एक असा स्केच बनवतो आणि ते फालतूचे जे त्यानंतर जे फालतूचा गोटा आहे तो जोर जोराने छन्नी मारून, ते दगड हातोडे आणि छन्नी मारून त्या फालतूच्या गोष्टी लवकरात लवकर तो वेगळ्या करतो. तसंच पण जेव्हा गोल सेट करतो तर आपण कागदावर, सरांनी इतकं उत्कृष्ट सांगलं की पहिले कागदावर आपला गोल लिहा, तो रिअलिस्टिक असला पाहिजे. आणि त्यानंतर त्या गोलचा पाथ अचीव करताना ज्या फालतू गोष्टी आहेत त्या सर्वात पहिले आपण वगळून टाका. म्हणजे त्याचा एक आपला स्केच कागदावरती तयार होतो. मग तो स्केच तयार करताना जेव्हा तो मूर्तिकार ते स्केच बनवतो
तेव्हा तो काय करतो, लोखंडी हातोडा सोडून देतो. आणि तेव्हा त्याची नाक, डोळे, कान जेव्हा त्या मूर्तीचे जो तराशतो, ते लोखंडी हातोडा सोडून काय करतो, लाकडी हातोडा घेतो आणि हळूहळू हळूहळू की तो गोटा तुटला नाही पाहिजे, ती मूर्ती त्याचा गोल तुटला नाही पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण गोलच्या जवळ असतो तेव्हा आपण काय अचीव करत आलो आहे त्याच्यावर विचार करून हळूहळू हळूहळू तो गोल कसा अचीव करता येईल फायनल स्टेजला तो अचीव केला पाहिजे. अदरवाईज जर आपलं लक्ष त्यावरून थोडंसंही जरा थोडस वेगळं झालं तर आपण पुन्हा त्या पहिल्या स्टेजला येऊन जाऊ, ते गोल अचीव करणं राहून जाईल. आणि यामध्ये मूर्ती घडताना समजा जर त्याचा गोटा फुटला तर मग हा त्याचा मूर्तिकाराचा दोष नाही आहे, तो त्याचं मग लक आहे, लक की त्याचं लक फुटलं. पण तो मूर्तिकार तिथे चुपचाप बसत नाही, तो काय करतो, दुसरा गोटा घेतो आणि पुन्हा ते त्या लक्षाकडे धावचाल सुरू ठेवतो. अशीच आपण आपल्या आयुष्यामध्ये पण असंच एक लक्ष निर्माण करायचा, एक रस्ता शोधावा आणि ती आपली वाटचाल तिकडे रितसर चालू ठेवावी. तर मनपूर्वक आपला धन्यवाद आणि माफी मागतो मी थोडस जास्त वेळ घेतला आणि खरंच धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचे शब्द आम्हाला पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणादायक ठरतात. सर एक प्रश्न आहे, बऱ्यापैकी प्रश्न संपलेले आहेत सर. ऋषिकेश, हा ऋषिकेश, एक अंजली मॅडमांनी एक विचारलं होतं की टाइम टेबल आम्ही करतोय पण तो फॉलो करता येत नाही. ठीक आहे, आपण इथपर्यंत ते पोहोचतोय की आपण काहीतरी करतोय, एकदा टाइम टेबल ठरवतोय, त्यातल्या काही गोष्टी पूर्ण होतील. आपण जर 10 बाबी जर एकदा ठरवल्या, आज दिवसभरात काय काय करायच्या 10 बाबी जर ठरवल्या तर त्यातल्या 5 पूर्ण होतील, 5 होणार नाहीत, 7 पूर्ण होतील, कधी कधी 3च पूर्ण होतील. पण आपण करायला लागलोय हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आपल्याला असं करत करतच नंतर आपल्या लक्षात येऊन जाईल आणि आपली कॅपॅसिटी सुद्धा वाढायला लागलेली असेल. त्यामुळं असा काही विचार काय जमत नाही हा विचार करण्यापेक्षा मला त्यातल्या किती बाबी शक्य झाल्या ह्या महत्वाच्या आहेत. त्यामुळं अंजली मॅडमांनी जे सांगितलंय तर ते होणारच. प्रत्येकाचाच पूर्ण 100% गोल सक्सेस होईल किंवा त्याच्या पलीकडे जाईल असं काही सांगता येत नाही. आपण पाहिले काही जणांचा गोल म्हणजे सर्कल काढतानाही आपण पाहिले सर्कल कुणाचे जास्त झालेत, कुणाचे कमी झालेत, कुणाचे बरोबर, कुणी जर तिथंच थांबलंय. या पद्धतीने आपल्याला किमान एवढं माहिती जरी झालंय गोल आणि आपण करतोय ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, शहाणे सरांनी व्यायामाचं उदाहरण सांगितलंय. मी त्या ठिकाणी व्यायामाचं जे उदाहरण दिलं त्या उदाहरणाकडे व्यायाम म्हणून पाहूच नका. ते उदाहरण देण्याचा माझा हेतू हा फक्त आणि फक्त की मला हे सांगायचं होतं की आपल्याला नॉलेज असतं परंतु ते नॉलेज आपला इम्प्लिमेंट करायचं आहे. सॉफ्ट स्किल मध्ये एवढंच आठवणीत ठेवायचं आहे आपल्याला की आपल्यामध्ये सारं आहे, फक्त ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आपल्याला नॉलेज असतं ज्या पद्धतीने व्यायाम करायचा आहे परंतु आपण करत नाही, म्हणजे इम्प्लिमेंट करत नाही. त्यासाठी मी ते उदाहरण दिलं होतं. त्या उदाहरणाचा आणि तुमचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा तसा अर्थार्थी काही संबंध नव्हता. फक्त आपल्याला तो पोल घेण्याचा हेतू हा होता की आपल्याला ते इम्प्लिमेंट करणं हे कळावं म्हणून तो घेतलेला होता. आणि सुरेश लांडे सरांनीही खूप छान प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की यशोदाच्या बाबतीत मी सुद्धा तुमच्यासारखाच माझं फाउंडेशन बेसिक कोर्स करण्यासाठी तिथं गेलो आणि मला नंतर संधी मिळाली आणि मग मला कळलं की अरे आपण हे करू शकतोय. PV सरांनी तर त्यांचा अनुभव सांगितलाय. परत एकदा इथं सर्वांचे आभार मानतो आणि ऋषिकेशचेही आभार मानतो, तुम्ही सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. पुढील सूत्र ऋषिकेशकडे. ऋषिकेश. धन्यवाद सर. आपल्या संमतीने मी कार्यक्रम संपला असतो जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचे.